मला जे सांगायचं आहे ते हे आहे, जे सारथ्य पार्थाचे करीत्यो असे देखा नवलतया प्रभोचे. प्रसंग सहज जरी वाटत असला तरी त्याच्या पाठीमागं मानवी जीवनाच्या दृष्टीने उत्कर्षाच्या दृष्टीने असलेली संकल्पना ही किती उदात्त आहे. अर्जुनाच्या रथाचं सारथ्य पण देवानी केलं, आम्हाला सहज वाटतं, पण त्याच्यातून एक नरेंद्राचे स्वामी विवेकानंद तयार होतात. एवढ्या एका घटनेतून हा त्या ज्ञानेश्वरीच्या संबंधाने असलेला महत्त्वपूर्ण विचार आहे. त्यामुळे हे नवल वाटतं ज्ञानोबारायांना. बरं, मला आणखीन पुढं आश्चर्य वाटतं, म्हणजे मी थोडासा वहापोह करून जातो. ज्ञानेश्वरीतलं आगळं वेगळं पण काय आहे. ज्ञानोबाराय बोलतात की अर्जुनाच्या रथाचं सारथ्य देव करायला लागले. याच्यात देवाबद्दल ज्ञानेश्वर महाराजांना नवल वाटायला लागलं. नवल या शब्दाचा अर्थ काय, काहीतरी वेगळं असलं की मनुष्य नवल म्हणतो. का नवल वाटायला लागलं? ज्ञानोबाराय याच्यात नवलाचं कारण असं सांगतात, जो मालक आहे तो नोकराच्या भूमिकेत आहे आणि जो नोकर आहे तो मालकाच्या भूमिकेत आहे. म्हणजे जो भक्त आहे तो मालकाच्या भूमिकेत आहे आणि जे मालक आहेत ते भक्ताच्या भूमिकेत आहेत. जगाचे मालक असलेले भगवान श्रीकृष्ण परमात्मा नोकराच्या भूमिकेमध्ये आहेत आणि कायम हात जोडून असलेले अर्जुन पाठीमागं उंच आसनावर बसतात. याचा अर्थ ते मालकाच्या भूमिकेमध्ये आहेत. मला याच्यातलं ज्ञानेश्वरीतलं वैशिष्ट्य असं सांगायचं आहे, अर्जुन उंच आसनावर बसला याचं ज्ञानोबारायांना नवल वाटत नाही. जरा बारीक आहे का, अर्जुन उंच आसनावर बसले याचं नवल ज्ञानेश्वर महाराजांना वाटत नाही. भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाच्या रथाचे सारथी झाले याचं नवल वाटतं आहे. थोडं आणखीन पुढं बोलू. मोठे असलेले भगवान श्रीकृष्ण परमात्मा लहान होतात याचं नवल आहे. लहान असलेला अर्जुन मोठा होतो याचं नवल नाही आहे. नवल लहानाचं मोठं होणं याच्यात नवल नसतं, मोठ्याचं लहान होणं याच्यात नवल असतं. काल्याच्या कीर्तनामध्ये अनंत ब्रह्मांड उदरी हरी हा बालक नंदा घरी नवल केवडे केवडे नकळे कानोभाचे कोडे आपण म्हणतो. लहानाचं मोठं होणं ही नवलाईची गोष्ट नसते, मोठ्याचं लहान होणं ही नवलाईची गोष्ट असते. समजा कोणीतरी म्हटलं, महाराज तुम्ही 10 वर्षापूर्वी लहान होतात, आता 10 वर्षानंतर बरेच मोठे झालात. म्हणजे माझ्या शरीराकडे बघू नका, फक्त बरेच मोठे झालात. सहज आहे, त्यात काय एवढं असतं. लहानाचं मोठं होणं हे नवल नाही आहे, मोठ्याचं लहान होणं हे नवल आहे. मी आणखीन थोडं पुढं बोलू. अवघड काय आहे बघा. लहान असलेला मोठा होणं हे अवघड नाही, मोठा असलेला लहान होणं हे अवघड आहे. आमचे वडील एक वाक्य सांगत असतात. आता रवींद्र महाराज आहेत, एकनाथ महाराज कोष्टी आहेत, त्यांना माहीत आहे. आमचे वडील एक वाक्य असं सांगत असतात, आता त्यांच्या मुखातलं वाक्य आहे म्हणून त्यांचं नाव घेऊन सांगतो. टाळ वाजवणारा टाळकरी कीर्तनकार होऊ शकतो, करायला लागला की तो काकड्याला हजर राहील याची गॅरंटी नाही. लहानाचं मोठं होणं शक्य आहे हो, पण एकदा मोठेपणा आला की पुन्हा लहान होणं फार कठीण आहे. ज्ञानोबारायांना नवल कशाचं वाटायला लागलंय, या संपूर्ण युद्धामध्ये किंवा या जगताचा मालक असलेला परमात्मा अर्जुनाच्या रथाचे सारथी झाले याचं नवल वाटतं आहे. आपुले ते थोरपण विसरला नारायण. याचा अर्थ काय? ज्ञानेश्वरी वेगळेपण काय दाखवते आहे? भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या ठिकाणी असलेला सामान्यपणा जेव्हा ज्ञानोबाराय आपल्या मुखातून जगाच्या समोर मांडतात, तेव्हा ज्ञानोबारायांना त्याच्यातून असं सुचवायचं आहे की माणसाकडे किती जरी मोठेपण आलं तरी एखाद्या विशिष्ट कालामध्ये त्या मोठेपणाचा त्याग करून सामान्य होता आलं पाहिजे. आणि अशी सामान्यपणाची भूमिका ज्यावेळेस अंतःकरणामध्ये येते तेव्हा ते मानवी जीवन एका विशिष्ट टप्प्यावरनं आनंद अनुभूतीमध्ये प्रवेश करत असतं. हा एक महत्त्वपूर्ण विचार आहे. हे ज्ञानोबारायांनी या प्रसंगाकडे त्या दृष्टीने बघितलं आहे, हे लक्षात घेता येण्यासारखं आहे. त्यामुळे ज्ञानेश्वरी आम्हाला जे शिकविते, ज्ञानेश्वरी आमच्यावर जो परिणाम करते,
मी तर थोडं पुढं बोलेल, ज्ञानेश्वरी मानवी मनावर परिणाम करते. ऐका, माणसाच्या मनावर परिणाम करते. भरकटलेल्या मनाला एकत्रित आणण्याचं, एका ठिकाणी आणण्याचं काम ज्ञानेश्वरी करते. मनामध्ये असलेल्या विकारांच्या निवृत्तीचं काम ज्ञानेश्वरी करते. मनामध्ये किती जरी मानवी जीवन बहिरंगातून मोठं झालं तरी त्याला लहानपणाची जाणीव आणून पुन्हा त्या आनंद अनुभूतीमध्ये स्थिर करण्याचं काम ज्ञानेश्वरी करते. अशा अनेक विषयाचा स्पर्श आपल्याला काही घटनातून ज्ञानोबारायांनी सांगितलेला दिसून येतो. आणि म्हणून ज्ञानोबा एकच प्रसंग आहे, पण त्या प्रसंगाकडे पाहताना मात्र वेगळ्या अंगाने पाहतात. देखा नवलत या प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे, जे सारथ्य पारथाचे करीतो असे. मला पुन्हा कधी कधी आश्चर्य वाटतं. म्हणजे हा जरी प्रसंग सरळ असला, म्हणजे त्या रणांगणावर तो रथ घेऊन गेलेले आहेत, अर्जुन पाठीमागं बसलेला आहे, भगवान पुढे आहेत. आणि त्याच्यातही गंमत अशी आहे, अर्जुनाने भगवंताला आदेशाच्या माध्यमातून बोलावं, सेनयोर्भयोर मध्ये रथम स्थापयम येच्युत, सर्व सैन्याच्या मध्ये रथ घेऊन चल. मला पुन्हा कधी कधी गीतेचा आणि ज्ञानेश्वरीचा अभ्यास करताना आश्चर्य वाटतं. खरं तर अर्जुनाने असं म्हणायला पाहिजे होतं हात जोडून, देवा हा रथ सर्व सैन्यांच्या मध्ये घेऊन चल. अर्जुन तसं म्हणत नाहीत, हे अच्युत सर्व सैन्यांच्या मध्ये रथ घेऊन चल. हे अर्जुनाच्या मुखामध्ये ही आदेशाची भाषा येते. मला कधी कधी प्रश्न पडतो, असं का झालं असेल. मी गमतीने त्याचं एकच उत्तर देत असतो, अर्जुन खुर्चीवर बसला, एवढंच त्याचं उत्तर आहे, बाकी काही नाही. त्यामुळे तिथं बसलं की ही अशी भाषा सुचते. हे तेव्हापासून चालत आलंय किंवा त्या लोकांनी तेवढाच आदर्श घेतला आहे असं म्हणायला हरकत नाही. बघा ना, चल रथमध्ये घेऊन चल. या घटनेकडे जर आपण बघितलं, पुन्हा बारकावा आपल्या लक्षात येण्यासारखा आहे. आणि म्हणून अर्जुन उंच आसनावर बसतो याचं नवल ज्ञानोबारांना वाटत नाही. जर वाटलं असतं तर ज्ञानोबारांनी लिहिलं असतं, देखा नवलत या पार्थाचे म्हटलं असतं. तसं नाही येत म्हणत, ते प्रभूचे म्हणतात. याच्यातून भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं एक वेगळं चित्रण ज्ञानोबारांनी आपल्यासमोर मांडलं. मी थोडं आणखीन पुढं बोलेल. श्रीकृष्ण परमात्म्याचं चरित्र श्रीमद भागवतातून, महाभारतातून, काय जे अन्य ग्रंथ आपल्याकडे पुराणातले सांगितले जातात, त्या ग्रंथातून श्रीकृष्ण चरित्र आमच्या समोर जे येतं आहे ते तर आहेच आहे, पण एक वेगळ्या पद्धतीचं चरित्र, कृष्ण चरित्र आपल्याला जर ऐकायचं असेल, वाचायचं असेल, अनुभवायचं असेल तर ते ज्ञानेश्वरीतून सुद्धा कळेल असं माझं म्हणणं आहे. ज्ञानेश्वरीतून सुद्धा वेगळ्या अंगाने, म्हणजे भगवान कुठं जन्माला आले, त्यांनी काय केलं, किती चोऱ्या केल्या, अमुक झालं तमुक झालं, हे श्रीमद भागवत नावाच्या ग्रंथातून आपण ऐकतोच आहोत. काल्याच्या कीर्तनातून या कथा ऐकतोच आहोत. पण ज्ञानेश्वरी आम्हाला काय सांगते, भगवंताच्या ठिकाणी असलेले अलौकिक गुणांचं दर्शन ज्ञानेश्वरी आम्हाला देते. भगवान श्रीकृष्णाच्या ठिकाणी असलेले अलौकिक गुणांचं दर्शन आम्हाला होतं. आणि मग त्याच्यातून ज्ञानेश्वरी काय आहे आणि मग त्याच्यातून मानवी जीवन कसं घडलं पाहिजे याचं एक दिग्दर्शन ज्ञानोबा आपल्याला पदोपदी देत आहेत असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे याच ओवीकडे पुन्हा मी आपल्याला घेऊन जातो. या ओवीमध्ये ज्ञानोबा तर देखा नवलत या प्रभूचे म्हटलंच, पण याच्यावर ज्ञानोबा थांबत नाहीत. अद्भुत प्रेम भक्ताचे असं बोलतायत. अद्भुत प्रेम भक्ताचे हा प्रेम शब्द वापरून ज्ञानोबा थांबत नाहीत. अद्भुत प्रेम भक्ताचे, या प्रेम शब्दाला अद्भुत हे विशेषण लावतात. मला भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या विषयी चिंतन करत असताना ज्ञानोबारायांनी श्रीकृष्ण परमात्मा कसा आहे, तो प्रेमस्वरूप आहे, नवे नवे भक्तांविषयी अद्भुत प्रेम ज्याच्या अंतःकरणामध्ये आहे असा श्रीकृष्ण परमात्मा आहे, असं एक अलौकिक वर्णन ज्ञानोबारायांनी श्रीकृष्ण परमात्म्याचं या ओवीतून दिलंय असं म्हणायला हरकत नाही. प्रेमस्वरूप आहे, मान्य आहे, पण ते भक्ताविषयी अद्भुत प्रेम असलेला श्रीकृष्ण परमात्मा आहे असं ज्ञानोबाराय श्रीकृष्णाच्या संबंधाने बोलतात. हा अद्भुत शब्द का वापरला असेल? मुळात श्रीकृष्ण परमात्म्याच्या ठिकाणी असलेलं प्रेम आणि त्याच्यामध्ये पुन्हा अद्भुत प्रेम हे काय आहे नेमकं? आपल्याकडे भक्तिशास्त्र तर सांगतं अनिर्वचनीयम प्रेम स्वरूपम. भक्तिशास्त्राची स्पष्ट भाषा आहे. प्रेम हा शब्द बोलता येत नाही. महाराजांचं प्रमाण आहे, प्रेम नये सांगता बोलता दाविता अनुभव चित्ता चित्त जाणे.
बोलताच येत नाही म्हणून सांगितलं. मी तर गमतीने असं सांगत असतो, एखाद्याने जर सांगितलं माझं तुझ्यावर फार प्रेम आहे, नक्की ओळखायचा हा टोपी घालायचा कार्यक्रम आहे. आता मला सांगा ना, तर मी काही खोटं बोलतोय असं नाही. प्रेम हा शब्द उच्चार करताच येत नाही असं जर सांगितलं असेल तर मग कसं काय पुढे बोलणार? प्रेम नाही सांगता, बोलता, दाविता, अनुभव चित्ता चित्त जाणे. नारद भक्ती सूत्र सांगतं अनुभव रूपम, अनुभव रूपम अविच्छिन्नम सूक्ष्मतरम. नारदानी भक्तिसूत्रामध्ये या प्रेमाच्या संबंधाने केलेली चिंतन पहा. आणि तो प्रेम शब्द ज्ञानेश्वर महाराज श्रीकृष्ण परमात्म्याच्या ठिकाणी लावतात आणि लावताना अद्भुत हा शब्द वापरतात. याच्यातून नेमकं ज्ञानोबारांना काय सांगायचं आहे? हा अद्भुत शब्द, अद्भुत प्रेम हा शब्द वापरून श्रीकृष्ण परमात्म्याच्या ठिकाणच्या कोणत्या प्रेमाचा विचार नेमकं ज्ञानोबा याच्यातून मांडतात? भक्त आणि देव याच्यामध्ये प्रेम आहे, मान्य आहे, पण त्या प्रेमाचा विचार करत असताना हा अद्भुत शब्द वापरून नेमकं काय आणखीन सांगायचं आहे? प्रेमाचं चिंतन भक्तिशास्त्रांनी 3 पद्धतीने केलं. ऐका. एक वात्सल्य प्रेम, दुसरं सख्य प्रेम आणि तिसरं परमप्रेम. आई आणि मुलामध्ये असलेलं जे प्रेम असतं त्याला वात्सल्य प्रेम म्हटलं जातं. 2 मित्रांमध्ये असलेलं जे प्रेम असतं त्याला सख्य प्रेम म्हटलं जातं. देव आणि भक्तामध्ये असलेलं जे प्रेम आहे त्याला निष्काम प्रेम, ज्याला नारदानी भक्तिसूत्रामध्ये सा न कामयमाना निरोध रूपत्वात असं म्हटलंय. चिंतन करता येण्यासारखं आहे. वात्सल्य प्रेम, आई आणि मुलामध्ये असलेलं प्रेम, वात्सल्य प्रेम. हे आपण ज्या भागामध्ये आहोत, साने गुरुजींचं गाव काही इथून फार लांब नाही आहे. साने गुरुजींच्या चरित्रामध्ये सगळ्यांना माहीत असलेली घटना आहे. म्हणजे स्नान करण्याकरिता गेल्यानंतर बाहेर पडायचं आहे, पायाला घाण लागेल म्हणून साने गुरुजींनी म्हणजे त्या लहान असलेल्या श्यामनी आपल्या आईला हाक मारली, माझ्या पायाला घाण लागेल, काहीतरी खाली हंतर. आणि मग आईने आपला पदर साडीचा खाली घेतला आणि सांगितलं याच्यावर पाय देऊन आत ये. तर त्याच्यावर पाय देऊन जेव्हा श्याम आतमध्ये येतो तेव्हा त्याच्या आईने एकच वाक्य सांगितलं, बाळश्याम, पायाला घाण लागू नये म्हणून जसं जपतो तसं मनाला घाण लागू नये म्हणून जप, एवढंच कर. मला असं वाटतं स्वामीजी, मला असं वाटतं अंगाला लागणारी घाण काढण्याकरिता बाजारात भरपूर साबणं आहेत, पण मनाला लागलेली घाण काढण्याकरिता एकच औषध आहे आणि त्याचं नाव ज्ञानेश्वरी आहे. त्याचं नाव ज्ञानेश्वरी आहे. मनावर काम करते आहे, मनातल्या विकारांची निवृत्ती करणारी ज्ञानेश्वरी आहे. आपण जसं जसं त्याच्या चिंतनामध्ये प्रवृत्त होतो, अशी कित्येक मंडळी आहेत. म्हणजे सगळाच विस्तार किती वेळेमध्ये करावा मला माहीत नाही. समाजामध्ये ज्ञानेश्वरीच्या संबंधाने विचार करताना एक वर्ग असा आहे की ज्ञानेश्वरीतला अर्थ कळो नाही तर न कळो, पण वाचण्यामधला आनंद तो इतका घेतोय की त्याला त्याच्याशिवाय दुसरं विश्वच वाटत नाही आहे. एक वर्ग असा आहे की अखंड वाचन करतोय, अखंड वाचन करतोय. कृपा करी हरी तयावरी भावधोरणिया वाचे ज्ञानेश्वरी. कृपा करी, कितीतरी प्रसंग, कितीतरी उदाहरणं त्या संबंधाने सांगितली जातात. त्यामुळे ज्ञानेश्वरीचं चिंतन करत असताना वात्सल्य प्रेम, आई आणि मुलामध्ये असलेलं प्रेम, वात्सल्य प्रेम आहे. महाभारतामध्ये एक प्रसंग असं सांगितला जातो, भगवान श्रीकृष्ण परमात्मा सांदीपानी ऋषींच्या आश्रमामध्ये शिकत असताना 12 वर्ष अध्ययन झालं आणि अध्ययन झाल्यानंतर सगळे दर्शन घेण्याकरिता म्हणून गुरुजींच्या समोर उपस्थित झाले. सांदीपानी ऋषी प्रत्येकांना आशीर्वाद देत होते, प्रत्येकजण पाया पडत होता. काय यशस्वी भव, विजयी भव, धनवान भव, जे काही असतील ते आशीर्वाद देणं चालू आहे. त्याच रांगेमध्ये भगवानही उभे आहेत. भगवान जेव्हा सांदीपानी ऋषींच्या पाया पडतात तेव्हा असा वर हात करून आशीर्वाद देणारे सांदीपानी ऋषी त्यांच्या लक्षात येतं, अरे हा कृष्ण आहे. एकदम वर घेतलेला हात असा माघारी घेतला. भगवंतांनी दोन्ही हात जोडले आणि भगवंतांनी सांगितलं, गुरुजी मी पाया पडलोय ना, आशीर्वाद द्या, मी पाया पडलोय. सांदीपानी ऋषींनी सांगितलं, अरे तुला काय आशीर्वाद देणार मी, तुला आशीर्वाद काय देणार, कारण जे आशीर्वाद द्यायचा आहे ते तुझ्याकडे अगोदरच आहे.
ऐका यशस्वी औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे सहाही गुणवर्य वसती जेथ, असं ज्ञानोबाराय वर्णन करतात ना कृष्ण परमात्म्याचं. भगवंताचं वर्णन करताना सांगितलंय यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य आणि ऐश्वर्य हे सगळं तुझ्याकडं आहेच ना. यश द्या असं, यशस्वी हो असं म्हणावं तर यश तुझ्या पायाजवळ आहे. स्त्री तुला मिळावी असं म्हणावं तर पाय लक्ष्मीचे हाती तिशी यावे का कुणी, ती अशी तुझी स्थिती आहे. औदार्य तुझ्याकडे आहे, ज्ञान तुझ्याकडे आहे, वैराग्य तुमच्याकडे आहे, ऐश्वर्य म्हणाल तर वाळवंटापासून महाद्वारापर्यंत सरोवरांची दाटी उभे जोडीनी हात, इतके ऐश्वर्य आहे. इतकं सगळं तुझ्याकडं असताना मी काय आशीर्वाद देणार. भगवंतांनी सांगितलं गुरुजी ते मला माहीत नाही, मी पाया पडलोय, आशीर्वाद दिला पाहिजे. सांदीपानी ऋषींनी सांगितलं कृष्णा तुला खरं सांगू का, खरं तर तुझ्याच आशीर्वादाने माझा आश्रम बरा चाललाय, मी तुला काय आशीर्वाद देणार. अरे तू जगत जेता मालक आहेस, जगन्नियंता आहेस. भगवंतांनी सांगितलं ते मला माहीत नाही, मी पाया पडलोय, तुम्ही मला आशीर्वाद दिला पाहिजे. ऐका, सांदीपानी ऋषींनी सांगितलं कृष्णा एक काम कर. म्हटलं काय, तुला काय आशीर्वाद पाहिजे हे तू तुझ्या तोंडाने सांग, कारण तुझ्याकडे उणीव काही नाही आहे, त्यामुळे मी आशीर्वाद देण्याचा विषय नाही आहे. तुला काय आशीर्वाद पाहिजे हे तू तुझ्या तोंडाने सांग, मी फक्त हो म्हणतो, तथास्तु एवढं म्हणतो, मी हो म्हणतो, झालं. आता हे गुरु शिष्याचं नातंच आहे म्हटल्यानंतर एवढंच करू. तरी भगवंतांनी विचारलं प्रभू गुरुजी मी जे मागेल ते नक्की द्याल ना. सांदीपानी ऋषींनी सांगितलं द्यायचं ठरलंच नाही, उगं हो म्हणायचं आहे, मी काय देणार आहे तुला, तथास्तु म्हणेल. मग मागू, हा माग. भगवंतांनी दोन्ही हात जोडले आणि सांदीपानी ऋषींकडे आशीर्वाद असा मागितला, गुरुजी आशीर्वाद द्यायचा असेल तर एकच द्या, मातृहस्तेन भोजनम. माझ्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत मी माझ्या आईच्या हातचं भोजन करावं एवढाच आशीर्वाद द्या, माझ्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत. याचा अर्थ वात्सल्य प्रेमाने भरलेलं जीवन हे श्रीकृष्ण परमात्म्याचं जीवन. सख्य प्रेम, ज्ञानेश्वरीतली एकच ओवी वाचा, घरी गेल्यावर त्याचं चिंतन करा. बस मला वाटतं की त्याच्या पुढं कुठलं सख्य प्रेमाचं वर्णन करता यायचं नाही. ज्ञानोबारायांनी तो शब्दसुद्धा अर्जुनाच्या संबंधाने लावला आहे. काय ज्ञान, मी माझा अभ्यास कमी असेल परंतु पूज्य महाराज इथं बसलेले आहेत की मला वाटतं की अर्जुनाचं इतकं चांगलं वर्णन अन्य कुठेही सापडणार नाही. ज्ञानोबाराय बोलतात तू प्रेमाचा पुतळा, भक्तीचा जिवाळा, मैत्रीची चितकळा धनुर्धरा. मी म्हणतो प्रेमाचा पुतळा असं एखादं वर्णन सापडेलही, भक्तीचा जिवाळा असंही सापडेल, पण मैत्रीची चितकळा हे लावलेलं, अर्जुनाला लावलेलं जे विशेषण आहे ते केवळ आमच्या ज्ञानोबारायांनी लावलं, अन्य कुठेही सापडणार नाही महाराज. फक्त केवळ ज्ञानोबारायांच्या लक्षात येत आहे की अर्जुन कोण आहे, मैत्रीची चितकळा. हा चितकळा शब्दाचे वेदांतातले अर्थ सांगण्यात वेळ घेत नाही. वैकुंठशी दांडेकर मामांनी केलेले अर्थ तुम्ही वाचून पहा आपल्या संस्थेच्या ज्ञानेश्वरीतून, फार गोड अर्थ केलेले. मला आपल्याला बोलायचं एवढंच आहे, सख्य प्रेम, वात्सल्य प्रेम, आणि शेवटचा मुद्दा मला मांडायचा होता परमप्रेम, की त्या परमप्रेमाला दुसरं नाव आहे निष्काम प्रेम, आणि यालाच एक नाव देता येण्यासारखं आहे अद्भुत प्रेम, की जे ज्ञानेश्वर महाराजांनी श्रीकृष्ण परमात्म्याच्या संबंधाने दिलं आहे. ज्ञानोबारायांना वेगळं वाटतंय, श्रीकृष्ण परमात्म्याची जी मूर्ती ज्ञानोबारायांच्या समोर आहे ती ज्ञानोबारायांच्या अनुषंगाने जर श्रीकृष्ण परमात्म्याची मूर्ती पाहायची असेल तर ज्ञानोबाराय बोलतात की आपलं मोठेपण सोडून जे सारथ्य पार्थाचे करीतू असे, इथला सारथ्य शब्दाला एक अधोरेखित करा, आणि अद्भुत प्रेम भक्ताचे इथल्या अद्भुत प्रेम याला एक अधोरेखित करा. म्हणजे भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाच्या रथाचे सारथी होतात असं एक ज्ञानोबाराय श्रीकृष्ण परमात्म्याचं वर्णन करतात, आणि अद्भुत भक्ताबद्दल अद्भुत प्रेम असलेली श्रीकृष्ण परमात्मा आहेत असं एक वेगळेपणाचं वर्णन ज्ञानोबाराय श्रीकृष्ण परमात्म्याच्या संबंधाने करतात. आणि या दोन शब्दातून आपल्या जीवनामध्ये उतरणारे अर्थ असे आहेत की मानवी जीवनामध्ये प्रेम असावं, ते अद्भुत असावं, ते कसं, हा एक विषय आहे. आणि सारथ्य पारथाचे करीतू असो म्हणण्यामध्ये मोठेपणा विसरून माणसाने सामान्य कसं राहता यावं हे कळावं असा एक विषय आहे. या एकाच ववीतून मानवी जीवनाला अत्यंत उपयुक्त अशा पद्धतीच्या या दोन विषयाचा विचार आपल्याला करता येण्यासारखा आहे. या दोन विषयाचा विचार म्हणजे एक तर
विशिष्ट ठिकाणी आपलं असलेलं जे मोठेपण आहे ते विसरता आलं पाहिजे. मला माहीत नाही आपल्याकडे कोणते शब्द आहेत, पण आमच्याकडे वयाने जे लहान असतो, वय ज्याचं कमी आहे त्याला आपण लहान म्हणतो, आणि वय ज्याचं जास्त आहे त्याला आपण मोठं म्हणतो. आमच्याकडे आणखीन एक दोन शब्द आहेत. वय ज्याचं कमी आहे त्याला नेणतं म्हणतात, आणि वय ज्याचं जास्त आहे त्याला जाणतं म्हणतात. म्हणजे असे शब्द आहेत. ज्याला वय कमी आहे त्याला नेणतं म्हणतात, आणि ज्याचं वय जास्त आहे त्याला जाणतं म्हणतात. आता आपल्या सगळ्यांना माहीत असेल, कीर्तनामध्ये बऱ्याच वेळेला नेणती पण बसलेली असतात आणि जाणतीही असतात. म्हणजे ज्याचं वय कमी आहे अशी नेणती पण कीर्तनामध्ये बसलेली असतात, आणि ज्याचं वय जास्त आहे अशी जाणतीही कीर्तनामध्ये असतात. पण मला कधी कधी स्वामीजी आश्चर्य वाटतं की कीर्तनामध्ये वय कमी असलेली नेणती मुलंही असतात, आणि कीर्तनामध्ये वय जास्त असलेली जाणती माणसंही असतात. बऱ्याच वेळेला मध्ये मध्ये कीर्तनात विठ्ठल विठ्ठल भजन सुरू झालं की जी नेणती असतात ना, ज्यांचं वय कमी आहे, ज्यांना कळत नाही, नेणतं म्हणजे कळत नाही आणि जाणतं म्हणजे कळतं. ज्यांचं वय कमी आहे, ज्यांना कळत नाही अशी नेणती, आणि ज्यांना कळतं अशी जाणती. मध्ये मध्ये विठ्ठल विठ्ठल भजन सुरू झालं की ती लहान मुलं नेणती जी आहेत ना ती लगेच टाळी वाजवतात, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. त्यांना कळत नाही. आणि जी जाणती असतात ती मात्र अशी हात बांधून बसलेली असतात. मला कधी कधी प्रश्न पडतो, जाणतं कुणाला म्हणायचं, नेणतं कुणाला म्हणायचं? मोठा प्रश्न आहे महाराज. त्यामुळे वयाच्या अनुषंगाने नेणतेपण आणि जाणतेपण नाही आहे, वृत्तीच्या अनुषंगाने नेणतंपण आणि जाणतंपण आहे. वृत्ती काय आहे हे महत्त्वाचं असतं. वय काय आहे हे महत्त्वाचं नाही आहे, आपली वृत्ती काय आहे हे महत्त्वाचं आहे. हे मला मगाशी फार आश्चर्य वाटलं. म्हणजे ज्ञानोबारांनी 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली. हा विचार वयाचा नाही आहे, हा विचार वृत्तीचा आहे, लक्षात घ्या. आम्ही 61 वर्ष झालं तरी ती वाचायला तयार होत नाही, ती गोष्ट निराळी. त्यामुळे वृत्ती आणि संप्रदाय हा वयावर अवलंबून नाही आहे, संप्रदाय हा वृत्तीवर अवलंबून आहे. परमार्थ हा वयावर अवलंबून नाही आहे, परमार्थ हा वृत्तीवर अवलंबून आहे. हे अलीकडल्या काळामध्ये फार कधी कधी गंमत होऊन जाते. म्हणजे घरामध्ये एखाद्या मुलाला जर म्हटलं 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली आणि तू 16व्या वर्षी नापास झाला, तुला कळत नाही का, असं जर एखाद्या वडिलांनी मुलाला सांगायला सुरुवात केली तर तो मुलगा कधी काय उत्तर देईल सांगता येत नाही. म्हणजे एखाद्या वडिलांनी मुलाला सांगितलं 16व्या वर्षी तू नापास झाला, ज्ञानोबारांनी 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली, कळत नाही का? तो पोरगं इतक्या उलट्या पद्धतीने वडिलांना म्हणायला लागलं, त्यांनी 22व्या वर्षी समाधी घेतली, तुम्हाला कळत नाही का? किती अवघड आहे काय. म्हणजे आपण कोणत्या वृत्तीने कोणत्या विचाराने चाललो आहे हे लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. आपण काय ऐकतोय आणि काय वाचतोय, त्याचं कोणतं चिंतन करतोय हे फार गरजेचं आहे. त्यामुळे ज्ञानेश्वरी ही तरुण वयामध्ये का आवश्यक आहे याचा जर विचार करायचा झाला तर वृत्तीवर परिणाम करणारी ज्ञानेश्वरी असल्यामुळे ज्या वयामध्ये वृत्तीमध्ये बदल होण्याची शक्यता आहे, वृत्ती सुधारण्याची शक्यता आहे, ते वय आणि त्याच वयामध्ये आपण जेव्हा ज्ञानेश्वरी गाथ्यासारखे विचार त्यांच्या अंतःकरणामध्ये देतो तेव्हा कुठंतरी त्या वृत्तीला एक व्यापकपणा येतो, आणि वृत्तीच्या ठिकाणी असलेला जो चांगुलपणा आहे, वृत्तीच्या ठिकाणी येणारा जो व्यापकपणा आहे, वृत्तीच्या ठिकाणी येणारा जो आनंदपणा आहे, तो त्याच्या पुढच्या जीवनाकरिता हा अत्यंत उपयुक्त ठरतो. मी आपल्याला त्याची दाखले देतो पुढं. या ज्ञानोबारायांनी अर्जुनाचं वर्णन करत असताना मैत्रीची चितकळा हे जे वर्णन केलं त्याच्यातून अर्जुन आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्यातली मैत्रीसुद्धा जगाच्या समोर येणं गरजेचं आहे. मग त्याच्यातून कळेल की मित्रत्व म्हणजे काय असतं हे ज्ञानेश्वरीतून लक्षात येईल. आणखीन थोडं पुढं बोलतो. एक वात्सल्य प्रेमाचा विचार होता, दुसरा सख्य प्रेमाचा विचार होता, आणि तिसरा परमप्रेमाचा विचार आहे. परमप्रेम याला निष्काम प्रेम म्हटलं आणि यालाच अद्भुत प्रेम म्हटलं. निष्काम प्रेमाकरता नारदांनी भक्तिसूत्रामध्ये दिलेलं सूत्र मी मगाही बोलून गेलो, फक्त त्याचा उल्लेख करतो. सा न कामयमाना निरोध रूपत्वात, न कामयमाना निरोध रूपत्वात. तुकोबरांचे सोपे शब्द त्याला आहेत. काम नाही झालो पायी रिकामा, कृतकृत्य झालो इच्छा केली ती पावलो. हे अगदी सगळ्यांना कळेल अशी प्रमाण आहे त्याच्यातून. थोडा त्या अंगाने विचार करा. अद्भुत प्रेम भक्ताचे याचा अर्थ असलेलं निष्काम प्रेम, परमप्रेम, कोणतीही अपेक्षा नसलेलं प्रेम. आणि मग या प्रेमाचा विचार ज्ञानोबाराय जर आपल्याला श्रीकृष्ण परमात्म्याच्या चरित्रचिंतनातून ज्ञानेश्वरीच्या संबंधाने आपल्याला सांगत असतील तर त्याच्यातून एक वेगळेपणा मानवी जीवनामध्ये किती उपयुक्त आहे हे लक्षात येण्यासारखं आहे.
काही अपेक्षा नाही असं प्रेम. अद्भुत प्रेमाचा विचार करताना भक्ताबद्दल अंतःकरणामध्ये असलेलं जे परमप्रेम, की जे स्वतः भगवंताला भक्ताकडे ओढून घेऊन येतं. तुकोबारायांचे सोपे शब्द देतो म्हणजे आपल्याला कळेल. तुकोबाराय सांगतात, नलगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण स्वतःहून येतो. अशी जी भाषा तुकोबारायांनी वापरलेली आहे. भक्तिशास्त्रामध्ये अद्भुत प्रेमाची वेगवेगळी वर्णनं केली, वेगवेगळे विषय सांगितले. सगळे विषय आत्ताच सांगावे असं काही नाही आहे, परंतु अद्भुत प्रेमाचा विचार करत असताना देव स्वतःहून भक्ताकरता काही ना काही कामंसुद्धा करायला तयार होतो. हा जो विचार ज्ञानेश्वरींनी आमच्यासमोर मांडला, याच्यातून एक वेगळेपण एवढंच येतं की आपल्या ठिकाणचा मोठेपणा, अहंकार निवृत्तीला कारण जर काय असेल तर ती अंतःकरणातली भक्ती किंवा अंतःकरणातलं प्रेम आहे. मी या अनुषंगाने थोडं पुढे घेतो. आता एकच ओवी आहे, घटना एकच आहे, पण ज्ञानोबारायांच्या दृष्टीने तिच्याकडे पाहतात. देखा नवल तया प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे, जे सारथ्य पार्थाचे करीतो असे. या एकाच घटनेकडे ज्ञानोबाराय किती वेगवेगळ्या अंगाने बघतात. आपल्याकडे एक साधा व्यवहारात एक शब्द आहे, साधा व्यवहारात शब्द आहे. लोक बोलता बोलता म्हणतात, तू माझ्याकडे कोणत्या दृष्टीने पाहतो. आणि त्याला एक इंग्रजीमध्ये शब्द दिला जातो, तू माझ्याकडे कोणत्या अँगलनी पाहतो. इंग्रजीमध्ये असा शब्द दिला जातो, अँगलनी पाहतो. मला असं वाटतं की हा दृष्टिकोन शब्द खूप महत्त्वाचा आहे. ज्ञानेश्वरी काय करते, मानवी मनातला दृष्टिकोन बदलते. मी तुम्हाला त्याची उत्तरं देतो. मोक्ष शब्दाची व्याख्या वेदांतांनी काय केली, आत्यंतिक दुःख निवृत्ती परमानंद प्राप्ती म्हणजे मोक्ष. हे वेदांतशास्त्राची व्याख्या सगळ्यांना माहिती आहे. मला त्याची किचकट प्रक्रिया सगळी मांडत बसायचं नाही आहे. दुःख निवृत्ती म्हणजे काय, परमानंद प्राप्ती म्हणजे काय, दुःख निवृत्तीपूर्वक परमानंद प्राप्ती म्हणायचं का, दुःख निवृत्ती वेगळं आणि परमानंद प्राप्ती वेगळं, भरपूर चर्चा आहे. मला ते नाही करायचं आत्ता. पण याच्यापेक्षा एक वेगळी व्याख्या आणखीन एक केलेली सांगून पुढं जातो. मोक्ष म्हणजे काय तर दृष्टिकोनात होणारा बदल, त्याचं नाव मोक्ष, अशी एक व्याख्या केली. दृष्टिकोनात होणारा बदल, एकाच गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोनात जो बदल घडतो, दृष्टिकोन जो बदलतो ना, मी आपल्याला प्रसंग सांगेन म्हणजे कळेल. मला सांगा, एका संसाराकडे बघताना तुम्ही आम्ही म्हणताना असं म्हणायला लागलो, संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ, किंवा दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. आणि त्याच संसाराकडे एकनाथ महाराज बघताना मात्र म्हणतात, अवघीची त्रैलोक्य आनंदाची आता, चरणी जगन्नाथा चित्त ठेली. याचा अर्थ संसार नावाची घटना एकच आहे, पण एकजण त्यांच्याकडे दुःखारूप असं म्हणून पाहतोय आणि एकजण त्याच्याकडे सुखरूप म्हणून पाहतोय. याचा अर्थ घटना घटनाच असते, त्या घटनेकडे पाहण्यातला दृष्टिकोन प्रत्येकाचा भिन्न भिन्न असतो. मी उदाहरण दुसरं देतो. चाकू एका डॉक्टरच्या हातामध्ये आहे आणि चाकू एका गुन्हेगाराच्या हातामध्ये आहे. ऐका, चाकू एका डॉक्टरच्या हातामध्ये आहे, चाकू एका गुन्हेगाराच्या हातामध्ये आहे. डॉक्टर त्या चाकूने ऑपरेशन करून कुणाचा तरी जीव वाचवतात, गुन्हेगार त्या चाकूने कुणाचा तरी खून करतो. त्या चाकूचा काय दोष आहे, चाकू चाकूच आहे, फक्त त्याच्याकडे बघणाऱ्याची वृत्ती प्रत्येकाची भिन्न भिन्न आहे. गोष्ट एकच असते, पण त्याच्याकडे बघतानाचा दृष्टिकोन मात्र प्रत्येकाचा भिन्न भिन्न आहे. आणि त्यामुळे जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलणारा जो ग्रंथ आहे तो ज्ञानेश्वरी ग्रंथ आहे. जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकतो. आपण बघत असलेला जो दृष्टिकोन आहे तो अनंत कालापासून आलेल्या अनेक संस्काराने आपल्यावर झालेला जो दृष्टिकोन आहे, त्या दृष्टिकोनात बदल करण्याचं सामर्थ्य केवळ सद्ग्रंथामध्ये असतं. आणि तो ज्ञानेश्वरीतून पदोपदी आपल्याला जाणवायला लागतो. पदोपदी मी असे अनेक दाखले आपल्याला देईन की एकाच घटनेकडे, मी आपल्याला याला लागेल अशा करता म्हणून नाथ भागवतातली एक ओवी देऊन पुढे जातो. एकनाथ महाराजांनी भागवतामध्ये एके ठिकाणी वर्णन असं केलं आहे, जग पाहता दिसे विषम परी विषमे देखे समब्रह्म, तेची समदर्शी परम हा गुण निरुपम पै चौथा. जग पाहता दिसे विषम, जगाकडे बघायला गेलो तर सगळीकडे विषमता आहे, पण त्या विषमतेच्या ठिकाणी सुद्धा जे समदर्शनी किंवा समब्रह्म पाहतात त्याला समदर्शनी म्हणा, असं नाथ महाराजांची भाषा आहे.
हाच विचार ज्ञानोबारायांनी अगोदरच सांगून ठेवला आहे, जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत. किंवा हरिपाठातला नेहमीचा ऐकण्यातला विचार आहे, भरला गण दाट हरी दिसे. आणि हे दोन्ही तिन्ही प्रमाण अवघड वाटायला लागली तर तुकोबारायांचं नेहमीचं प्रमाण डोळ्यासमोर ठेवा, कोणाही जीवाचा नघडो मत्सर. संपलं. एकच घटना, पण त्या घटनेकडे बघण्याचा दृष्टिकोन बघा ना, पाहण्याचा दृष्टिकोन बदलतोय ना. त्याच्याकडे बघताना जो वृत्तीत बदल होणारा आहे, मी तर अनेक वेळेला सांगत असतो, वृत्तीमध्ये बदल होणं, मनामध्ये बदल होणं, चित्तामध्ये बदल होणं. मी आपल्याला तत्त्वज्ञानाच्या कसोटीवर एक विचार सांगून पुढे जातो. नाथ महाराजांची ज्ञानेश्वरीतली अनेक प्रमाणही देऊन पुढे जातो. हे आपल्याकडे चरित्राच्याच अनुषंगाने ऐकायचं झालं तर आपल्याकडे असं सांगितलं जातं, ज्ञानोबारायांनी रेड्यामध्ये देव पाहिला, ज्ञानदेव म्हणे तोही माझा आत्मा. तुकाराम महाराजांनी पाखरामध्ये देव पाहिला, एकनाथ महाराजांनी गाढवामध्ये देव पाहिला, आपल्याला नामदेवांनी कुत्र्यामध्ये देव पाहिला. ही सगळी आपल्याला प्रमाणं कितीतरी दिली जातात. आमच्याकडे एक काल्पनिक पण निसर्गाला धरून एक उदाहरण दिलं जातं. कल्पना करा, एखादा मनुष्य रस्त्याने निघाला आणि रस्त्याने निघाल्यानंतर एखाद्या गुलाबाच्या झाडाजवळून तो चाललेला आहे. त्या गुलाबाच्या झाडाखाली एक मनुष्य बसलेला आहे आणि त्या गुलाबाच्या झाडाखाली बसलेला मनुष्य समोरून जाणाऱ्या माणसाकडे पाहतोय. समोरून जाणाऱ्या माणसाने जाता जाता त्या गुलाबाच्या झाडावरचं एक फूल तोडलं, नाकाजवळ घेऊन गेला, त्याला तो वास पटला नाही, खाली टाकलं, तुडवलं, निघून पुढे गेला. आता खरं तर फूल तोडायची गरज नव्हती, तोडलं तर ते नाकाजवळ घेऊन जायची गरज नव्हती, पायाखाली तुडवायची गरज नव्हती, पण माणसाचे हात गप बसत नाही. माणसाचे ते नाथ महाराजांनी भागवतामध्ये असं सांगितलं आहे, हस्त वांचिती खेळा. माणसाचे हात गप बसत नाही. बऱ्याचदा आपल्या सगळ्यांना मंडळींना माहीत आहे, कीर्तनामध्ये सुद्धा, प्रवचनामध्ये सुद्धा मागचा माणूस पुढच्या माणसाला कीर्तन होईपर्यंत डवचत राहतो. माणसाची हात गप बसत नाही. आपल्याकडे अलीकडे कीर्तनामध्ये, प्रवचनामध्ये मुद्दा पटला की टाळी वाजवायची सवय आली. मी एका भागामध्ये कीर्तनाला आमच्या तिकडे गेलो होतो, तर तिथे एका माणसाला मुद्दा पटल्यानंतर चापट मारायची सवय होती, स्वतःच्या मांडीवर नाही, दुसऱ्याच्या. किती अवघड आहे. माणसाची हात गप बसत नाही ना. काही काही वेळेला फार गंमत असते. म्हणजे कीर्तनामध्ये पकवाज वाजवणारे जे असतात ना, त्यांना माहिती आहे. पहा, पकवाजाला डावीकडल्या बाजूला आपल्याकडे किंवा जे काही असेल धुमाच्या बाजूला कणिक लावली जाते आणि मग ते वाजवत असताना कणिक उडते. ते कणिक उडल्यानंतर त्या पकवाज वादकाच्या जवळ बसलेला जो मनुष्य आहे की नाही, खाली बसलेला, ती उडलेली कणिक गोळा करतो. खरं तर त्याला ते काम दिलेलं नाही आहे. असं काही संयोजनाने पत्रिकामध्ये किंवा तुम्ही मिटिंग घेऊन असं म्हटलेलं नाही आहे की उडलेली कणिक गोळा कर. एखाद्या वेळेस पकवाजाची कणिक आणून दे, हे काम आहे. पण उडलेली कणिक गोळा कर हे त्याला काम नाही आहे. पण ते माणूस गप्प बसत नाही, बसल्या बसल्या कणिक गोळा करतो. मला त्याच्यातही काही वाटत नाही. ती जी गोळा केलेली कणिक आहे ना, त्या कणकीचं बसल्या बसल्या तो मांजर बनव, कुत्रा बनव, त्या कणकीचं. नाही महाराज, मला त्याच्यातही काही वाटत नाही. फक्त तो आमच्याकडे बघत बघत मांजर बनवतो, याचं वाईट वाटतंय मला. वाईट वाटतंय ते पुढचं आहे. अरे बाबा, तू बनव, नाही असं नाही, पण आमच्याकडे बघत का? म्हणजे आमच्याकडे बघत बघत हा आकार बरोबर आहे का असं बघतो काय? म्हटलं काय लोक करतील. हस्त वांचिती खेळा, नाथांनीच वर्णन केलंय. पाय वांचिती गती, रूप पहावया डोळा, उदर वांचिती पूर्ण अन्न. आणि या सगळ्याबद्दल बोलताना एकनाथ महाराजांनी एकाच दृष्टांतात विषय संपून टाकला. केवी एका गिहापती भवता सवती तोडीती. मला पुढचा सगळा विस्तार करायचा झालं. त्यांनी ते गुलाबाचं फूल तोडलं, नाकाजवळ घेऊन गेला, त्याला ते पटलं नाही, खाली टाकला, निघून गेला. त्या गुलाबाच्या झाडाजवळ बसलेल्या मनुष्याने त्या गुलाबाच्या फुलाकडे पाहिलं आणि त्या फुलाला विचारलं, का रे बाबा, तुला त्या माणसाने नाकाजवळ घेऊन गेला, वास घेतला, तुझा वास त्याला पटला नाही, पायाखाली तुडवलं, निघून गेला, तू त्या माणसाला शाप दिला असशील. कारण तुला पायाखाली तुडवलं ना, तू शाप दिला असशील. त्या फुलाला वाचा फुटली आणि त्या फुलांनी सांगितलं, नाही, मी शाप वगैरे काही दिला नाही. म्हटलं असं कसं काय? त्या फुलांनी सांगितलं, माणसा नीट ऐक, मी माझ्या सुगंधामध्ये एवढा मग्न आहे, की मी झाडावर आहे का कोणाच्या डोक्यावर आहे का कोणाच्या नाकाजवळ आहे का कोणाच्या पायाखाली आहे, याच्याशी मला काही घेणं देणं नाही. कारण माझ्या हृदयामध्ये सुगंधाशिवाय काहीच भरलेलं नाही. पण तू तुझं हृदय प्रेमाने इतकं मोकळं ठेवलं की त्याच्यामध्ये द्वेषाशिवाय काहीच भरलं नाही. म्हटले माझा मुद्दा हा आहे, लक्षात घ्या.
हृदयामध्ये नेमकं काय आहे याच्यावर थोडासा विचार करा. आणि म्हणून मग मग ज्ञानोबारांचे शब्द समोर येतात, तैसा हृदयामध्ये मी रामो असता सर्व सुखाचा आराम. या सगळ्या ओव्यातून जो विचार आमच्या समोर येणार आहे, हृदय नेमकं माणसाचं कसं असावं, माणसाची वृत्ती नेमकी कशी असावी, माणसाचा दृष्टिकोनात होणारा बदल नेमकं कोणता असावा, मानवी जीवनामध्ये सुख समाधानाची जी स्थिती येते ती म्हणजे नेमकी कशी असावी, याची सगळी वर्णनं ज्ञानेश्वर महाराज आमच्यासमोर मांडतात. मला आणखीन ज्ञानेश्वरी जेव्हा आपण वाचायला लागतो, ज्ञानेश्वरीचं चिंतन आपण जेव्हा करायला लागतो, ज्ञानेश्वरीतल्या एका एका विषयाचा जेव्हा मागोवा आपण घ्यायला लागतो, तेव्हा एक ओवी कोणाला काय देऊन जाते, कोणाला काय देऊन जाते, कोणाला काय देऊन जाते. विषय एकच असतो, पण प्रत्येकाच्या अनुषंगाने त्याचा त्या विषयाचा स्पर्श प्रत्येकाला वेगवेगळ्या अंगाने होतो. एकाच ओवीचा अर्थ तरुणाईच्या दृष्टीने वेगळाच असेल, त्याच ओवीचा अर्थ वृद्ध मंडळीच्या दृष्टीने वेगळाच असेल, त्या ओवीचा अर्थ प्रौढावस्थेच्या दृष्टीने वेगळाच असेल. ओवी एकच असतो, पण त्याचे असे भिन्न भिन्न कंगोरे आपल्याला निघायला लागलेली दिसून येतात. म्हणजे ज्ञानोबाराय भगवद्गीतेतला विचार जरी मांडत असले ज्ञानेश्वरीच्या संबंधाने, तरी त्या विचाराच्या पुढं जाऊन आणखीन काही विचार स्वतंत्र प्रतिज्ञेने आणि प्रतिभेने महाराज आपल्यासमोर मांडत आहेत. म्हणजे मी आपल्याला आणखीन एक विचार सांगून पुढं जाईल. सगळ्यात आणखीन एक महत्त्वाचा विचार सांगेल. म्हणजे ज्ञानोबाराय जसं या ओवीतून श्रीकृष्ण परमात्म्याचं एक वेगळेपण आपल्यासमोर ठेवतात, ज्ञानोबाराय कर्मयोगाच्या ज्या भूमिका आपल्यासमोर मांडतात, त्या कर्मयोगातून होणारा ज्ञानयोगाचा आणि भक्तियोगाचा जो प्रवास आपल्यासमोर मांडतात, आणि हा सगळा विचार मांडत असताना ज्ञानेश्वर महाराजांनी एका विशिष्ट स्थितीमधून केलेला एक विचार खूप महत्त्वाचा आहे. मी आपल्याला सुख आणि दुःख या दोन शब्दाच्या संबंधाने ज्ञानोबारांनी काही विचार मांडले ते सांगून पुढे जातो. माझ्या माहितीप्रमाणे या दोन शब्दाची आवड आणि या दोन शब्दाचा विचार प्रत्येकाच्या मनामध्ये आहे. सुख आणि दुःख या दोन शब्दांची चर्चा अनेकदा आहे. मुळात या शब्दांचे अर्थ काय आहेत आणि या शब्दांच्या संकल्पना आल्याच कशा, हा मानसशास्त्राच्या दृष्टीने केलेला विचार स्वतंत्र आहे. बरं, याच्यातही गंमत आहे. याच्यातही हा जो सुख शब्द वापरलेला आहे ना, त्याच्यातही गंमत आहे. या ज्ञानोबारांनी हा सुख शब्द दोन पद्धतीने वापरलेला आहे. एक विषय सुखाच्या संबंधाने वापरलेला आहे आणि दुसरा ब्रह्मसुखाच्या संबंधाने वापरला आहे. ऐकण्यातल्या ओव्या आहेत. म्हणून विषय भोगी जे सुख साध्यंतची जाणं दुःख परी काय की जे मूर्ख न सेविता न सरे, विषयाचे समसुख बेगडाची बाहुली अबराची सावली जाईल रया. सगळ्यांना माहीत असलेली ओवी. जरी विषय सुखाला सुख म्हणत असलं तरी ज्ञानोबाराय म्हणतात साध्यंतची जाणं दुःख. ऐका, विषय सुख या शब्दाचा अर्थ आहे वैषयिक सुख. विषय सुख या शब्दाचा अर्थ आहे संसारिक सुख. विषय सुख या शब्दाचा अर्थ आहे क्षणिक सुख. आणि क्षणिक सुखाला जरी सुख शब्द असला तरी त्याला ज्ञानोबाराय मात्र साध्यंतची जाण दुःख असा पुढचा विचार सांगतात. जरी ते मी आपल्याला सोपे शब्द सांगतो म्हणजे कळेल. ज्या सुखातून दुःखाचा जन्म होतो त्याला विषय सुख म्हणा, आणि ज्या सुखातून दुःखाची कायमची निवृत्ती होते त्याला ब्रह्मसुख म्हणा. ज्ञानोबारांचीच भाषा आहे. ज्ञानोबाराय बोलतात किंबहुना सोये जीव आत्मयाची लागे आणि ते जे होये तया नाम सुख. मला वाटतं इतकी गोड व्याख्या पुन्हा कुठं सापडणार नाही. मी दोन सुखाचे विचार आपल्यासमोर मांडले. ज्या सुखातून दुःखाचा जन्म होतो ते एक सुख, आणि ज्या सुखातून दुःखाची कायमची निवृत्ती होते ते दुसरं सुख. उदाहरण देतो म्हणजे कळेल. ज्या सुखातून दुःखाचा जन्म होतो, विषय सुखातून दुःखाचा जन्म होतो. माणसाच्या जीवनामध्ये अशी काही सुखं असतात प्रपंचातली की ती जरी सुख म्हणून वाटत असली तरी परिणामी मात्र ती दुःखाला कारण ठरतात. जुने कीर्तनकार उदाहरण द्यायचे पूर्वीच्या काळामध्ये. मुलगा झाला, सुख झालं, गावभर पेढे वाटायला लागला. मुलगा झाला, सुख झालं, गावभर पेढे वाटायला लागला. पण तोच मुलगा मोठा झाला आणि घरातून हाकलून दिलं, दुःख झालं. म्हणजे एकच सुख आहे पण त्या सुखातून दुःखाचा जन्म आहे की नाही. नाही पटलं मी दुसरं उदाहरण देतो. माझा एक साधा प्रश्न आहे. आपण सगळी गृहस्थी मंडळी आहोत, प्रापंचिक मंडळी आहोत. आपल्या घरामध्ये लाईट असणं हे सुखाचं का दुःखाचं? घरात लाईट असणं सुखाचं. घरामध्ये फॅन चालू असणं सुखाचं. घरामध्ये AC असणं सुखाचं. घरामध्ये फ्रीज असणं सुखाचं.
पण 1 महिन्यानंतर MSEBचं बिल येणं, आता बघा हे कसं आहे. म्हणजे आपल्याला लाईट पाहिजे, फॅन पाहिजे, AC पाहिजे, फ्रीज पाहिजे, पण बिल आलं नाही पाहिजे. आमच्याकडे तर काही काही गावामध्ये अशी गंमत आहे, बिल येणार नाही अशी व्यवस्था करणारी काही माणसंच असतात. ते अवतारी पुरुष असतात. फार फार तर त्यांना एवढंही म्हणता येईल, अवतार तुम्हा धरा या कारण, असंही म्हणता येईल. ते म्हणतात मला 200 दे, तुला वर्षभर बिल येणार नाही, काळजी करू नको, फक्त माझी 200 दे. आपल्याला हे सगळं सुख पण परिणामी कुठंतरी दुःखाला घेऊन जात आहे ना. आणि म्हणून या सुखाच्या पलीकडे असलेलं जे सुख आहे ते ज्ञानेश्वर महाराज सांगतात, किंबहुना सोये जीव आत्मयाची लाहे, ते जे होये तया नाम सुख. थोडं आणखीन तत्वज्ञानाच्या कसोटीवर ऐका. दुःखानंतर येणारं सुख आणि त्या सुखानंतरही येणारं सुख ज्या ग्रंथाने जगाच्या समोर मांडलं त्या ग्रंथाचं नाव आहे ज्ञानेश्वरी. दुःखानंतर येणारं सुख हे प्रापंचिक सुख आहे, पण त्या प्रापंचिक सुखाच्याही पुढं असणारं जे सुख आहे ते पारमार्थिक सुख आहे. आणि त्या पारमार्थिक सुखाचा विचार ज्ञानेश्वरीने आमच्या समोर मांडला. म्हणून सुखदुःखाच्या पलीकडलं सुख. तुकोबारांचे शब्द जसे आहेत, कळो नये सुख दुःख ताहन हरपली मुख. याचा अर्थ या सुखदुःखाच्याही पलीकडे असलेल्या सुखाचा विचार ज्ञानेश्वर महाराज आपल्यासमोर मांडतात. मी आपल्या ऐकण्यातली ओवी देऊन पुढं जातो. ज्ञानोबाराय एका विशिष्ट अवस्थेमध्ये प्रत्येक अवस्थेला उपदेश व्हावा अशा पद्धतीने एका ओवीतून आपल्यासमोर विचार मांडतात. सुखी संतोषा न यावे, दुःखी विषादा न भजावे, लाभालाभ न धरावे मना माझी. जवळजवळ ही सगळ्यांच्या ऐकण्यातली ओवी आहे. सुखी संतोषा न यावे, दुःखी विषादा न भजावे, लाभालाभ न धरावे मना माझी. मित्र असं म्हणेल, घरी गेल्यानंतर आपण ज्ञानेश्वरी आवर्जून उघडा आणि ही ओवी आवर्जून वाचा. या ओवीचा अर्थ प्रत्येक वयोगटामध्ये लागू पडेल अशा पद्धतीची ही ओवी आहे. प्रत्येक वयोगटाला सुखी संतोषा न यावे, दुःखी विषादा न भजावे, लाभालाभ न धरावे मना माझी. एखादा तरुण आहे त्यानं ही ओवी डोळ्यासमोरच ठेवावी. एखादा प्रौढ आहे त्यानं ही ओवी डोळ्यासमोरच ठेवावी. आणि एखादा वृद्ध आहे त्यांनीसुद्धा ही ओवी डोळ्यासमोरच ठेवावी. तिन्ही गटामध्ये ही ओवी आपल्या डोळ्यासमोर येऊ शकते. एखादी स्त्री आहे, प्रापंचिक काम करणारी स्त्री आहे, तिनं ही ओवी डोळ्यासमोर ठेवावी. एखादा पुरुष आहे, अखंड कष्ट करणारा पुरुष आहे, त्यांनी ही ओवी डोळ्यासमोर ठेवावी. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारे मनुष्य असतील त्यांनी प्रत्येकाने ही ओवी डोळ्यासमोर ठेवावी. सुखी संतोषा न यावे, दुःखी विषादा न भजावे, लाभालाभ न धरावे मना माझी. मला वाटतं हे तीनही शब्द शेवटच्या मना माझी इथं या. सुखी संतोषा न यावे कुठं, मना माझी. दुःखी विषादा न भजावे कुठं, मना माझी. लाभालाभ न धरावे कुठं, मना माझी. सुखी संतोषा न यावे आणि दुःखी विषादा न भजावे. या ओवीचा सरळ सरळ अर्थ असा आहे, संतोषा या शब्दाचा अर्थ आनंद आणि विषाद या शब्दाचा अर्थ खिन्नता, हतबलता, खिन्नता. ज्ञानोबा आपल्या समोर विचार असं मांडतात, मानवी जीवनामध्ये प्रवास करत असताना सुख आलं फार हुरळून जाऊ नका आणि दुःख आलं फार खिन्न होऊ नका. ऐका, हा फार महत्त्वाचा विचार आहे. सुख आलं फार हुरळून जाऊ नका आणि दुःख आलं फार खिन्न होऊ नका. लाभालाभ न धरावे मना माझी. कारण सुख हा शब्द लाभाचा वाचक आहे आणि दुःख हा शब्द अलाभाचा वाचक आहे. त्यामुळे लाभ आणि अलाभ याच्या पलीकडे पोहोचणं, ती जी मनाची स्थिती आहे त्याला उन्मनी अवस्था म्हटलं जातं, त्याला स्थितप्रज्ञ अवस्था म्हटलं जातं. या अवस्थेचा विचार पहा. म्हणजे मी आपल्याला याला जोडून एक ओवी देतो, आणखीन एक नाथ भागवतातली. म्हणजे एकीकडे ज्ञानेश्वरीतली ओवी देतो, एकीकडे नाथ भागवतातली ओवी देतो, आणि जेणेकरून मानवी जीवनाला हे किती उपयुक्त हे लक्षात येईल. प्राप्ता लाभावस्था बाधू न शके साधूंच्या चित्ता, चित्त घातले भगवंता या नाव निरपेक्षता. नाथराय भागवतामध्ये सांगतात, प्राप्त आणि अप्राप्त अशी कोणतीही लाभाची अवस्था ज्यांच्या चित्ताला स्पर्श करत नाही असं चित्त जर कोणाचं असेल तर ते साधूंचं चित्त आहे. का?
त्याचं उत्तर देताना असं सांगितलंय, चित्त घातले भगवंता. म्हणजे प्राप्त आणि अप्राप्तीच्या पलीकडे हे चित्त पोहोचलं. माणसाचा एक सहज स्वभाव असा आहे, प्राप्त झालं की माणसाला सुख वाटतं आणि अप्राप्त झालं की माणसाला दुःख वाटतं. थोडं आणखीन पुढं बोलू. प्राप्त आणि अप्राप्तीच्या पलीकडे पोहोचणं. जगद्गुरू तुकोबारायांचं, ज्ञानोबारायांचं चरित्र जर बघितलं तर तुकाराम महाराजांना कुणी जगद्गुरू म्हटलं म्हणून त्याचं कौतुक नाही आणि तुकाराम महाराजांना कुणी वेडं म्हटलं म्हणून त्याचा राग नाही, कारण या निंदास्तुतीच्या पलीकडे पोहोचलेले तुकोबार आहे. प्राप्त अप्राप्तीच्या पलीकडे पोहोचलेले तुकोबार आहे. सुखदुःखाच्या पलीकडे पोहोचलेले तुकोबार आहे. या द्वंद्वाच्या पलीकडे पोहोचलेले तुकोबार आहे, ज्ञानोबार आहे, नाथ महाराज. ही सगळीच चरित्र समोर ठेवा. बऱ्याच वेळेला आपल्याकडं असं होऊन जातं. म्हणून महाराजांनी तिथं शब्द असा वापरलाय, चित्त घातले भगवंता. चित्त चित्त राहिलं नाही, चित्त चिदरूप झालं. मी एक गमतीचा विषय सांगतो. हा जो चित्त शब्द आहे की नाही, चित्त हा शब्द कसा लिहावा लागतो? चला पहिली वेलांटी आणि तला त जोडलं की चित्त शब्द तयार होतो. चला पहिली वेलांटी आणि तला त जोडलं की चित्त शब्द तयार होतो. एक काम करा, हा जो जोडलेला त आहे की नाही, जोडलेला, हा जोडलेला त बाजूला काढा. चित्त याच्यातला जो जोडलेला त आहे तो बाजूला काढा. जोडलेला त जर बाजूला काढला तर खाली काय राहतं? चित्त. बरोबर आहे, खाली राहिलं चित्त. आता त्याला त जोडा, काय झालं? चित्त. त काढा, खाली काय राहील? चित्त. चित्त या शब्दाचा अर्थ काय? चैतन्य. चित्त या शब्दाचा अर्थ काय? ब्रह्म. चित्त या शब्दाचा अर्थ काय? परमात्मा. चित्त या शब्दाचा अर्थ काय? भगवंत. म्हणजे आहे ते चैतन्य, या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत. आहे ते चित्त म्हणजे परमात्मा, आहे ते चित्त म्हणजे चैतन्य, आहे ते चित्त म्हणजे ब्रह्म. त्याला काय झालं? एक त जोडला आणि त जोडल्यामुळे चित्त झालं. आणि चित्त म्हटलं की प्रपंचाचा संबंध येतो. द्वंद्व चित्तामध्ये आहे, चित्तमध्ये नाही आहे. चित्तमध्ये अद्वैत आहे आणि चित्तामध्ये द्वंद्व आहे. चित्त म्हटलं की प्रपंचाचा संबंध आहे आणि चित्त म्हटलं की परमार्थाचा संबंध आहे. थोडं आणखीन कुठं गमतीने बोलतो. चित्त म्हटलं की परमार्थ म्हणजे सुख आणि चित्त म्हटलं की प्रपंच म्हणजे दुःख. थोडक्यात चित्त म्हटलं की दुःखाचा विचार आहे आणि चित्त म्हटलं की सुखाचा विचार आहे. आणखीन थोडं पुढं बोलायचं झालं तर त जोडलं की चित्त म्हणजे दुःख आणि त काढलं की चित्त म्हणजे सुख. थोडक्यात त जोडलं की दुःख आहे आणि त काढलं की सुख आहे. त जोडलं की दुःख आहे, याच्यापेक्षा गमतीने बोलतो, जोडलं की दुःख आहे. बघा पटलं का आता? जोडलं की दुःख आहे. आणि त्याच्याही पेक्षा गमतीने पुढं बोलायचं झालं तर एकटा होता तोपर्यंत बरा होता. आता हे पुढचं 7 दिवस असायचा, आता बळबळ 1 दिवस यायला लागलाय. तर चित्त म्हटलं की हा प्रपंचाचा संबंध सुरू झाला, द्वंद्वाचा संबंध सुरू झाला. आणि म्हणून चित्ताचा विचार हा द्वंद्वाशी आहे, संसाराशी आहे. आणि त्यामुळे ज्ञानोबारांचे शब्द असे आहेत, या सुखदुःखाच्या पलीकडे पोहोचणं म्हणजे चित्त चित्त न राहता चित्त चिदरूप होणं. आणि हे बोलताना ज्ञानोबाराय किती सामर्थ्याने बोलतात. सुखी संतोषा न यावे, दुःखी विषादा न भजावे. सुख आलं फार होरळून जाऊ नये आणि दुःख आलं डोक्याला हात लावून बसू नये. मला वाटतं ही फार मोठी गरज आहे आज. आज बऱ्याचदा माणूस मनाने खिन्न होऊन जातो, हतबल होऊन जातो, डोक्याला हात लावून बसतो. आजच्या काळामध्ये सामाजिक अस्थैर्य येण्याला कारण मनामध्ये निर्माण होणारी खिन्नता. आजच्या काळामध्ये जे सामाजिक अस्थैर्य आहे, सामाजिक कलह आहे, सामाजिक उद्विग्नता आहे, या सगळ्याला कारण आहे मनामध्ये निर्माण झालेली खिन्नता. नेपोलियन बोनापार्ट जर तुम्ही कधी वाचलं असेल, मला माहीत नाही आपण अवांतर वाचन किती करता, पण नेपोलियन बोनापार्टचं चरित्र जेव्हा वाचलं जातं तेव्हा ते नेपोलियनच्या मुखामध्ये एक वाक्य दिलं. त्याने असं सांगितलं की जेव्हा 100 सैन्य घेऊन तो निघाला आणि पुढून हजारो सैन्य येत असलेलं जेव्हा त्याच्या सेनापतींनी पाहिलं तेव्हा त्याच्या सेनापतींनी सांगितलं, पुढं हजारो सैनिक आहेत आणि आपण फक्त 100 सैनिक आहेत, आपण काही त्याच्याबरोबर लढू शकत नाही, चला माघारी. असं म्हणून जेव्हा निघाला तेव्हा बोनापार्टनी, नेपोलियननी त्याला असं सांगितलं,
अरे युद्ध ढाल आणि तलवार करत नसतात, युद्ध त्या ढाल आणि तलवार हातात धरण करणारं जे मन आहे त्या मनाने करावं लागत असतं. याचा अर्थ तो आत्मविश्वास हा त्या मनामध्ये असतो. आणि म्हणून त्या दृष्टीने ज्ञानेश्वरी फार महत्त्वाची आहे. ज्ञानेश्वरी आम्हाला सांगते की लाभालाभ न धरावे मना माझी. माणसाचं मन हे जेव्हा बलवान होतं तेव्हा त्याच्या जीवनामध्ये अन्य कोणतंही दुःख शिल्लक राहत नाही. माणसाचं मन जेव्हा बलवान होतं. ज्ञानोबाराय गीतेचा परामर्श जरी ज्ञानेश्वरीमध्ये घेत असले, ज्ञानोबारायांनी भगवद्गीतेच्या अनुषंगाने कृष्ण आणि अर्जुनाचा संवाद विस्ताराने जरी मांडलेला असला तरी वेळोवेळी ज्ञानोबाराय एक स्वतंत्र प्रतिभा व्यक्त करून सामाजिक मन कसं सदृढ होईल याच्याकरता ज्ञानेश्वरीतून पदोपदी विचार आपले व्यक्त करतात. आणि त्याच्यातला हा एक विचार असा आहे की सुख आलं हुरळून जाऊ नये आणि दुःख आलं डोक्याला हात लावून बसू नये. मला कधी कधी प्रश्न पडतो, ज्ञानेश्वरीच्या या ओवीचा अभ्यास करताना मला प्रश्न पडतो की ज्ञानोबा असं का म्हणत असतील, सुख आलं तर हुरळून जाऊ नका आणि दुःख आलं तर डोक्याला हात लावून बसू नका, असं का म्हणत असतील. कारण मुळात सुख आलं की जगाला सांगण्याची घाई आपली फार असते. घाई असते म्हणण्यापेक्षा आपल्याला सांगावंच वाटतं. मला सांगा, आपल्याला घर मिळालं, सुखाची गोष्ट आहे की, आनंद वाटणारच आपल्याला. घर मिळालं, नोकरी लागली, सुखाची गोष्ट आहे. लग्न झालं, हे तर फारच महत्त्वाचं आहे अलीकडल्या काळात. आता ह्या सगळ्या गोष्टी इतक्या आनंदाच्या आहेत, पण ज्ञानोबाराय बोलतात हे जरी सगळी सुख तुझ्या जीवनात येत असली हुरळून जाऊ नको आणि दुःख आलं डोक्याला हात लावून बसू नको. याचं एक उत्तर मी देऊन पुढं जातो. माझ्यासमोर जवळजवळ 4-5 उत्तर आहेत याची. पण एक बारकावा मानसशास्त्राच्या दृष्टीने, जर आपण भारतीय मानसशास्त्र वाचत असाल, इंडियन सायकॉलॉजी जर आपण अभ्यासत असाल तर मी काय बोलतो हे आपल्या लक्षात येईल. ज्ञानोबाराय बोलतात सुख आलं हुरळून जाऊ नये आणि दुःख आलं डोक्याला हात लावून बसू नये. मुळात सुख तरी कशाला म्हणायचं आणि दुःख तरी कशाला म्हणायचं, मानसशास्त्राने उत्तर असं दिलं आहे. मानसशास्त्राने त्याचं उत्तर असं दिलं आहे की घटना घटनाच आहे, वस्तू वस्तूच आहे. ती वस्तू अनुकूल झाली की सुख आहे आणि तीच वस्तू प्रतिकूल झाली की दुःख आहे. पहा, वस्तू अनुकूल झाली की सुख आहे आणि वस्तू प्रतिकूल झाली की दुःख आहे. मग जर वस्तूच्या अनुकूल प्रतिकूलतेवर सुख दुःख अवलंबून असेल तर ज्ञानेश्वर महाराज सांगतात सुखी संतोषा का यावे आणि दुःखी विषादा का भजावे. म्हणजे सुखी संतोषा न यावे आणि दुःखी विषादा न भजावे. का? कारण वस्तूच्या अनुकूल प्रतिकूलतेवर सुख दुःख आहे ना. मी आपल्याला उदाहरण देतो. पंढरपूरला तुम्ही येता, चंद्रभागेला स्नान करण्या एवढं पाणी असणं हे अनुकूल आहे, सुख झालं. हे अनुकूल झालं. चंद्रभागेला पाणी आहे, अनुकूल झालं, सुख झालं. समजा वरती भरपूर पाऊस पडला, नदीला पाणी भरपूर आलं, नव्हे पंढरपुरामध्ये पाणी शिरलं, महाराज मंडळींच्या मठामध्ये पाणी शिरलं. आता ते बोला सुखाचं आहे का दुःखाचं आहे? ते दुःखाचं ना. महापूर येणं हे काही सुखाचं आहे का? मी तर अनेकदा म्हणत असतो पूर येणं म्हणजे काय, पाण्यात राहून पाणी पिण्याची अडचण, त्याचं नाव पूर येणं. कितीतरी दुःख आहे. नदी तीच आहे, पाणी तेच आहे, पण ते जेव्हा अनुकूल होतं तेव्हा सुख झालं आणि तेच पाणी जेव्हा प्रतिकूल झालं तेव्हा दुःख झालं. याचा अर्थ वस्तू अनुकूल झाली की सुख आहे आणि वस्तू प्रतिकूल झाली की दुःख आहे. याचा अर्थ सुख दुःखाला जन्म देणं हे त्या वस्तूच्या अनुकूल प्रतिकूलतेवर अवलंबून आहे. मग जर अनुकूल प्रतिकूलतेने सुख दुःख येत असेल तर आपण आपल्या मनामध्ये या सुखाचा आनंद आणि या दुःखाचा विषाद मानायची काय गरज आहे. म्हणून ज्ञानोबाराय बोलतात सुखी संतोषा न यावे, दुःखी विषादा न भजावे. समजा एवढ्यावर हा विषय नाही लक्षात आला, थोडा जरी क्लिष्ट वाटत असला, मी आणखीन त्याचा सोपा करून पुढे जातो. म्हणजे ज्ञानेश्वरी आम्हाला काय देते, ज्ञानेश्वरी आम्हाला काय सांगते. मला याच्यातून ज्ञानोबारायांनी मानवी जीवनामध्ये प्रत्येक वयोगटामध्ये महत्त्वपूर्ण असा विचार या ओवीतून ज्ञानोबारायांनी सांगितला आहे असं मला वाटतं. कारण माणसाच्या जीवनामध्ये सुख दुःख सातत्याने येतच. सुखस्य नंतरम दुःखम दुःखस्य नंतरम सुखम हे सातत्याने चालूच आहे. चढ उतार चालूच आहेत. ज्याला इंग्रजीमध्ये अप अँड डाऊन म्हटलं जातं ते आहेच. जर ते नसेल तर ते जीवन म्हणताच येणार नाही. आपल्याकडे ICU असतो पहा, अतिदक्षता विभाग. त्याच्यामध्ये जेव्हा ते पेशंट ठेवलेला असतो ना, त्या पेशंटच्या जवळ
एक स्टूल ठेवलेला असतो एखाद्या नातेवाईकाला बसण्याकरता, आणि त्या नातेवाईकाकडे जबाबदारी असते बरं का तिथं बसून. म्हणजे आलेली बिस्किटं खा एवढंच काम नसतं त्याचं, त्याच्यावर जबाबदारी असते. मी एकदा आमच्या एका पेशंटच्या जवळ बसलो. त्या ICUमध्ये ऐका, पलीकडे एक मॉनिटर असतो पहा, कॉम्प्युटर असतं, आणि ते ECG म्हणजे ते असा खालीवरी रेष होत असलेली दिसून येते. आपण जर कधी दवाखान्यात गेला असाल किंवा आपले कोण असतील तर तुम्हाला माहीत असेल ते. मी एकदा असंच नातेवाईकाच्या जवळ बसलेलो आणि ते चालू होतं. ते डॉक्टर जेव्हा राऊंडला आले तेव्हा मी सहज डॉक्टर साहेबांना विचारलं, म्हटलं अहो हे काय आहे, हे खालीवरी होत आहे, आपल्याला त्यातली काही माहिती नाही आहे. त्यामुळे मी सहज विचारलं हे काय आहे. मला त्यांनी फार गोड उत्तर दिलं. त्यांनी मला सांगितलं की महाराज, हे जे खालीवरी होत आहे ना ते तुम्ही बघत राहायचं. म्हटलं का. हे जोपर्यंत रेष अशी खालीवरी आहे तोपर्यंत तुमचा पेशंट आहे. ही रेष सरळ झाली की याला पांघरून घ्यायचं, घरी घेऊन जायचं. म्हटलं याचा अर्थ काय. याचा अर्थ ती खालीवरी रेष होणं, याचा अर्थ अप अँड डाऊन हे मानवी जीवन आहे. सुखदुःख हे मानवी जीवन आहे. एक प्रसंग सुखाचा येत असतो, एक प्रसंग दुःखाचा येत असतो. एका वेळेला सुख येत असतं, नंतरच्या वेळेला दुःख येत असतं. पण त्या सुख आणि दुःखामध्ये माणसाचं मन कसं असावं हे ज्या ग्रंथाने जगाला शिकविलं तो ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी आहे. या प्रसंगामध्ये आणि थोडं पुढं बोलू, म्हणजे माझा अधिकार आहे का नाही मला माहीत नाही, पण मला असं वाटतं दुःखामध्ये माणसाचं मन कसं असावं हे जितकं कळणं महत्त्वाचं आहे, त्याच्यापेक्षा सुद्धा सुखामध्ये माणसाचं मन कसं असावं हे अधिक कळणं गरजेचं आहे आजच्या काळामध्ये. जरा थोडं सोप्या शब्दात बोलू, दुःख पचवणं हे जितकं महत्त्वाचं आहे त्याच्यापेक्षा सुख पचवणं अधिक महत्त्वाचं आहे. सुख पचविणं हे म्हणतोय मी. सुखाचा अनुभव घेत असताना ती पचवण्याची ताकद मनामध्ये यायची असेल तर ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे. ज्ञानेश्वरी आम्हाला ती ताकद देते. पहा, ज्ञानोबा बोलतात, सुख आलं हुरळून जाऊ नये, दुःख आलं डोक्याला हात लावून बसू नये. का. अरे हे मानसिक संकल्पना आहेत. सुख आणि दुःख काय आहे, घटनेच्या अनुकूल प्रतिकूलतेवर अवलंबून आहे. मी अनेक वेळेला साधं उदाहरण देत असतो. एखादा आम्ही बोलायला लागलो, माईकमधून तुम्हाला सगळ्याला ऐकू यायला लागलं, हा अनुकूल आहे, सगळ्याला ऐकू यायला लागलं, सुख झालं. हा माईकमध्येच बंद पडला, आवाज कमी येऊ लागला, प्रतिकूल झालं की दुःख होतं. माईकच आहे, तो अनुकूल झाला की सुख आहे आणि तो प्रतिकूल झाला की दुःख आहे. म्हणजे एकच वस्तू आहे, त्याच्या अनुकूल प्रतिकूलतेवर सुख दुःख अवलंबून असेल तर मग ते सुख आल्यानंतर का हुरळून जायचं आणि दुःख आल्यानंतर का डोक्याला हात लावून बसायचा. म्हणून सुखी संतोषानं यावे, दुःखी विषादा न भजावे. समजा एवढ्यावर हा विषय नाही पटला, मी तुम्हाला दुसरं उत्तर देतो. पहा, ज्ञानेश्वर महाराजांनी याच विचाराला, म्हणजे मी म्हणून म्हटलं की तरुणाईच्या दृष्टीने ती ज्ञानेश्वरी कशी आहे, पुढं प्रौढाच्या दृष्टीने ती ज्ञानेश्वरी कशी आहे आणि पुढं वृद्धांच्या दृष्टीने ती ज्ञानेश्वरी कशी आहे. म्हणजे एक ज्ञानेश्वरीतल्या ओवीचा मी विचार सांगतोय. तरुणाईच्या दृष्टीने जेव्हा ती ज्ञानेश्वरी आपल्या समोर आणायची आहे तेव्हा ज्ञानोबा त्या तरुणाच्या दृष्टीने असं म्हणतात, अरे बाबा, माणसाच्या जीवनामध्ये येणाऱ्या सुखदुःख नावाच्या संकल्पना हे त्या वस्तूच्या अनुकूल प्रतिकूलतेवर अवलंबून आहेत. मानसशास्त्रच आम्हाला असं सांगतं. मानसशास्त्र आम्हाला सांगतं की वस्तू अनुकूल झाली की सुख आहे आणि वस्तू प्रतिकूल झाली की दुःख आहे. म्हणून सुखी संतोषा न यावे, दुःखी विषादा न भजावे. नाही फारसा विचार पटला, दुसरा सांगतो. ज्ञानोबांनी आणखीन एक विचार सांगितलाय. सुख आणि दुःख याचा विचार करताना अध्यात्म रामायणामध्ये एक श्लोक आला आहे याच्या संबंधाने, की जो ज्ञानेश्वरीतल्या या ओवीला फार महत्त्वाचा आहे आणि जो श्लोक आपल्या जीवनामध्ये सुद्धा फार महत्त्वाचा आहे. ऐका, प्रसंग मोठा आहे रामायणातला, धावता घेतो. रामचंद्र प्रभू जेव्हा वनवासाला निघाले तेव्हा प्रभू रामचंद्र वनवासाला निघाल्यानंतर पहिल्यांदा भेट घेतात ती कौसल्य मातेची. कौसल्याच्या पाया पडतात आणि सांगतात, आई मी निघालो आहे. म्हणले कुठं. उद्या राज्याभिषेक आहे ना. रामचंद्र प्रभूंनी सांगितलं, आई उद्या माझा राज्याभिषेक नाही, भरताचा आहे. म्हणजे कैकेयी आणि राजा दशरथ या दोघांमध्ये काही चर्चा झाली हे कौसल्येला माहीत नाही. नीट ऐका, कौसल्येला माहीत नाही, कैकेयी आणि राजा दशरथाची चर्चा माहीत नाही. बरं कुठं चर्चा झाली, शेजारीच. मी गमतीने असं सांगत असतो, आपल्या शेजारी काय घडलंय हे जिला माहीत नाही तिचं नाव कौसल्या. तिचं नाव कौसल्या. आपल्या शेजारी काय घडतंय हे जिला माहीत नाही तिचं नाव कौसल्या. समजा हे नाही कळलं तर दुसरं वाक्य सांगतो,
अख्ख्या गावात कुठं कुठं काय काय घडतं हे जिला माहिती. तिचं नाव मंथरा. कौशल्य कळाली का? मला कौशल्य सांगायचे आहे. शेजारी काय घडलं माहीत नाही. कौशल्याने विचारलं, काय रे बाबा, तुझा उद्या राज्याभिषेक नाही? नाही. कोणाला आहे? भरताचा आहे. ऐकलं. थोड्या क्षणभर खिन्न झाल्या, पण लगेच पुढल्या क्षणामध्ये तिने विचारलं, तुझ्या वाट्याला काय आलंय? हे जर राज्य भरताला दिलं असेल तर तुझ्या वाट्याला काय आलंय? ऐका प्रभू रामचंद्रांचे शब्द. प्रभू रामचंद्रांनी सांगितलं, आई, माझ्या वडिलाचं माझ्यावर फार प्रेम आहे. अरे कसलं प्रेम? सगळं अयोध्येचं राज्य दिलं ना भरताला, तुझ्या काय वाट्याला आलं? प्रभू रामचंद्रांनी सांगितलं, मर्यादित असलेलं अयोध्येचं राज्य माझ्या वडिलांनी भरताला दिलं. मर्यादित असलेलं अयोध्येचं राज्य माझ्या वडिलांनी भरताला दिलं, पण अमर्याद असलेलं वनाचं राज्य माझ्या वडिलांनी मला दिलंय म्हटलंय. वनवासाला वनाचं राज्य म्हणणं हा दृष्टिकोनात होणारा बदल महत्त्वाचा आहे. मला वाटतं याच्याकरता रामदृष्टीच पाहिजे. आहे वनवास, पण प्रभू रामचंद्र त्याच्याकडे पाहताना वनाचं राज्य म्हणतात आणि त्याच्यातही आणखीन एक गमतीचा शब्द घालतात, अमर्याद असलेलं वनाचं राज्य. अयोध्येला तरी मर्यादित राज्य करून टाकलं, पण वनाचं राज्य या शब्दाचा अर्थ हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, ही जी ज्ञानेश्वरी सांगते ना, त्याचा भाव रामायणातल्या या घटनेमध्ये आपल्याला प्रतीत झालेला दिसून येतो. प्रभू रामचंद्र कौशल्यमातेशी बोलतात, थोडं पुढं जातात, सीतामाईशी बोलतात, निघालोय. मग परवानगी कशा करता घेतात? कारण तुम्ही आणि मी एकच आहे, पतीची या मता अनुसरोनी पतिव्रता. रामायणामध्ये दृष्टांत असे आलेले आहेत, प्रभू रामचंद्र फूल आहेत तर त्याच्यातला सुगंध म्हणजे सीतामाई आहेत. प्रभू रामचंद्र साखर आहेत तर त्याच्यातली गोडी म्हणजे सीतामाई आहेत. प्रभू रामचंद्र पद आहेत तर त्याच्यातला अर्थ म्हणजे सीतामाई आहेत. प्रभू रामचंद्र चित्त आहेत तर त्याच्यातलं चैतन्य म्हणजे सीतामाई आहेत. आणि याला जोडून एक रुक्मिणी स्वयंवरातली ओवी देतो, एकनाथ महाराजांनी सांगितलेली, कनकासवे जैसी कांती की सूर्यासवे जैसी दीप्ती, तैसी श्रीकृष्ण शक्ती रुक्मिणी अवतरली वैधर्वदेशी, अशी भाषा वापरली. जिथं जिथं कनक आहे तिथं तिथं कांती, जिथं जिथं सूर्य आहे तिथं तिथं दीप्ती, तसं जिथं जिथं परमात्मा तिथं तिथं त्याची शक्ती. म्हणजे जिथं राम तिथं सीता, जिथं कृष्ण तिथं रुक्मिणी. मी तुमच्याबरोबर येणार. राम निघाले, सीतामाई निघाल्या, लक्ष्मणाला सगळा विषय सांगितला. लक्ष्मण म्हणतात मी येणार. तिघही निघाले, रथात बसले, रथ अयोध्येच्या बाहेर गेला. पहिला मुक्काम जेव्हा गुहकाच्या घरी होतो, ऐका आता, तेव्हा रात्रीच्या वेळेला एका पाचोळ्याची शय्या केली, रामसीतेला झोपायला दिलं आणि रात्रीच्या वेळेला त्या गुहकाने लक्ष्मणाकडे पाहिलं आणि सांगितलं, दादा, काल कुठं सुवर्ण महालामध्ये राम होते आणि आज कुठं आहे तर या पाचोळ्यावर झोपावं लागायला लागलंय. काल किती सुवर्ण महालामध्ये त्यांची व्यवस्था होती आणि आज मात्र जमिनीवर, वर काही हंतरून पांघरून सुद्धा नाही खाली, अशा स्थितीमध्ये झोपावं लागायला लागलंय. आणि हे सगळं त्या कैकेयीमुळे झालं. असं जेव्हा तो गुहक बोलतो तेव्हा लक्ष्मणाच्या मुखामध्ये अध्यात्म रामायणामध्ये एक श्लोक व्यासमहर्षींनी दिला आहे. तो श्लोक असा आहे, तो लक्ष्मण म्हणतो, अरे गुहका, असं बोलू नकोस. सुखस्य दुःखस्य नकोपि दाता परो ददाती इति कुबुद्धिरेषा अहम करोमी इति व्रताभिमानाः स्वकर्म सूत्र ग्रथितो हि लोकाः. या जगामध्ये सुखाचा आणि दुःखाचा कोणी दाता नाही. परो ददाती इति कुबुद्धिरेषा, दुसऱ्यामुळे झालं हे म्हणणं तर कुबुद्धी आहे. अहम करोमी इति व्रताभिमानाः, हे मी करतो हा म्हणणं तर केवळ व्रताभिमान आहे. मग या जगामध्ये सुखदुःख येतं ते कशामुळे? त्याला उत्तर लक्ष्मणांनी दिलं आहे, स्वकर्मसूत्र ग्रथितो ही लोकाः. ज्या माणसाचं जसं कर्म असेल त्या माणसाला त्याची सुखदुःखाची फळं भोगावीच लागतात. ज्ञानोबा बोलतात, आपली जशी कर्म असतील तशी सुखदुःखाची कर्म जर भोगावी लागणार असतील तर सुखी संतोषा का यावे, दुःखी विषादा का भजावे, म्हणजे सुखी संतोषा न यावे, दुःखी विषादा न भजावे. कर्मशास्त्राच्या दृष्टीने विचार आहे. मला वाटतं एक मानसशास्त्रातला विचार, दुसरा कर्मशास्त्रातला विचार, आणि हे दोन्ही विचार आपल्याला जर फारसे नाही भावले तर मी एक तिसरा विचार सांगतो, अध्यात्मशास्त्रातला, थोडा बारकाव आहे. तिसरा विचार फार गोड आहे, ऐका. ज्ञानोबा बोलतात, सुख आलं हुरळून जाऊ नये, दुःख आलं डोक्याला हात लावून बसू नये. का? याचं एक मार्मिक उत्तर ज्ञानेश्वर महाराजांनी असं दिलंय, सुख म्हणजे काय आणि दुःख म्हणजे काय. ऐका, आपल्या जीवनामध्ये घडलेलं जे सत्कर्म आहे त्या सत्कर्मापासून निर्माण झालेलं जे पुण्य आहे त्या पुण्याचा परिणाम म्हणजे सुख आहे.
आणि आपल्या जीवनामध्ये असलेलं जे दुष्कर्म आहे त्याच्यापासून झालेलं जे पाप आहे आणि त्या पापाचा परिणाम म्हणजे दुःख आहे. सरळ आहे. सुख म्हणजे काय? आपल्या जीवनातलं जे पुण्य आहे त्या पुण्याचं फळ म्हणजे सुख आहे. आणि दुःख म्हणजे काय? आपल्या जीवनामध्ये असलेलं जे पाप आहे त्या पापाचं फळ म्हणजे दुःख आहे. आता थोडं आणखीन पुढं बोलतो. एखाद्याला विचारलं, का हो तुमच्या जीवनात फार सुखाच्या गोष्टी दिसायला लागल्यात, कसं काय? तो माणूस म्हणतो, महाराज काहीतरी पुण्य उदयाला आले. एखाद्याला विचारलं, का रे बाबा तुझ्या जीवनात फारच दुःख आहेत, कसं काय? तो म्हणतो, काय करायचं महाराज, काहीतरी पाप आडवं आलंय. याचा अर्थ सुख म्हटलं की पुण्याकडे घेऊन जातो आणि दुःख म्हटलं की पापाकडे घेऊन जातो. आता मला जे बोलायचं आहे ते पुढं ऐका. सुख म्हणजे आपल्या जीवनात जे पुण्य आहे त्याचा परिणाम आणि दुःख म्हणजे आपल्या जीवनात जे पाप आहे त्याचा परिणाम. म्हणजे पुण्याचं फळ म्हणजे सुख आहे आणि पापाचं फळ म्हणजे दुःख आहे. आता दुसरा एक नियम असा आहे, फळ प्राप्त करून दिलं की साधन संपून जातं. म्हणजे सुख नावाचं फळ प्राप्त झालं की पुण्य नावाचं साधन संपलं आणि दुःख नावाचं फळ प्राप्त झालं की पाप नावाचं साधन संपलं. थोडक्यात सुख म्हणजे काय? पुण्याचा नाश म्हणजे सुख आहे आणि दुःख म्हणजे काय? पापाचा नाश म्हणजे दुःख आहे. ज्ञानोबाराय बोलतात, सुख आलं हुरळून जाऊ नका. का? अरे सुख येणं म्हणजे पुण्याचा नाश आहे ना, का हुरळून चालला? आणि दुःख आल्यानंतर डोक्याला हात लावून बसू नका, कारण दुःख म्हणजे पापाचा नाश आहे ना, का डोक्याला हात लावून बसायला लागला? म्हणून सुखी संतोषा न यावे, दुःखी विषादा न भजावे, लाभालाभ न धरावे मना माझी. मला वाटतं या सुखदुःखाकडे समान दृष्टीने पाहण्याची जी वृत्ती ज्या ग्रंथाने तयार होते आहे ती ज्ञानेश्वरी आहे. आणि मला वाटतं की सुखदुःखाकडे समान दृष्टीने पाहण्याची वृत्ती तारुण्यामध्ये आवश्यक आहे, प्रौढावस्थेमध्ये आवश्यक आहे आणि वृद्धावस्थेमध्ये सुद्धा आवश्यक आहे. कारण या दोन घटनेंकडे जेव्हा आम्ही समान दृष्टीने जेव्हा पाहायला लागतो तेव्हा पुढले प्रगतीचे मार्ग काही डोळ्यासमोर येत असतात, पुढल्या काही प्रगतीच्या संकल्पना आमच्या डोळ्यासमोर येत असतात आणि त्या दृष्टीने आपला प्रवास पुढचा चालू राहत असतो. या स्वामीजी परमादरणीय श्रद्धेय अमृताश्रम स्वामी महाराज यांचं आगमन आपल्या ज्ञानेश्वरी प्रवचनामध्ये आहे. ज्यांची कीर्तन सेवा संध्याकाळी आहे त्यांचं आगमन इथं आहे. त्यामुळे सुख आणि दुःख याचा जो विचार आपण करत होतो, ज्ञानेश्वरीच्या संबंधाने विचार आपण करत असताना या दोनही घटनेकडे पाहण्याची समान वृत्ती ज्या ग्रंथाने आपल्याला दिली जाते ती ज्ञानेश्वरी आहे. आणि म्हणून थोडंसं याच्याकडे बघताना आणखीन एक शब्द सांगून मी थांबणार आहे. स्थितप्रज्ञ या दृष्टीने पहा. याच्याकडे स्थितप्रज्ञ जो भगवद्गीतेतील म्हणजेच ज्ञानेश्वरीतील अतिशय महत्त्वाचा विषय दुसऱ्या अध्यायातला आहे. प्रजहती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान आत्मनेव आत्मनातुष्ट स्थितप्रज्ञस्तदोच्यते. आणि मग याच्यावर केलेली ज्ञानोबारांची भाष्य जर वाचली तर एक ओवी फक्त देऊन थांबेल. तै शरीर भाव नासती इंद्रिय विषय विसरती जय सोहम भाव प्रतिती प्रगट होय. हा जो विचार ज्ञानोबाराय आपल्यासमोर मांडतात या विचाराचं मर्म असं आहे की जीवनामध्ये येणाऱ्या ज्या काही सुखदुःखाच्या घटना आहेत, जीवनामध्ये येणारी जी द्वंद्व आहेत त्या द्वंद्वाकडे पाहण्याची समान दृष्टी प्राप्त व्हावी. आणि म्हणून मी आपल्याला असं सांगेन, ज्ञानेश्वरी आम्हाला काय देते? घटनेकडे पाहण्याची समदृष्टी देण्याचं काम जो ग्रंथ करतोय ती ज्ञानेश्वरी आहे. मी अनेक वैशिष्ट्ये आत्तापर्यंत ज्ञानेश्वरीची बोलत आलो. अहंकार निवृत्ती हे ज्ञानेश्वरीचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. मनाचा व्यापकपणा हे ज्ञानेश्वरीचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. द्वंद्वाच्या पलीकडे घेऊन जाणं हे ज्ञानेश्वरीचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. मनाची स्थिरता हे ज्ञानेश्वरीचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. ज्ञानोबाराय या ओवीतून आम्हाला असं सांगतात ना, सुखी संतोषा न यावे, दुःखी विषादा न भजावे, लाभालाभ न धरावे मना माझी. याचा अर्थ सुख आलं हुरळून जाऊ नये, दुःख आलं डोक्याला हात लावून बसू नये, लाभ आणि अलाभाच्या पलीकडे पोहोचावं, प्राप्त आणि अप्राप्तीच्या पलीकडे पोहोचावं, सुख आणि दुःखाच्या पलीकडे पोहोचावं, भेद आणि अभेदाच्याही पलीकडे पोहोचावं. ही स्थिती ज्ञानेश्वरी आम्हाला देते. आणि त्याच्या पलीकडे पोहोचण्याचं काम ज्या मनाच्या माध्यमातून होतं त्या मनाचा विचार ज्ञानेश्वर महाराजांनी विस्ताराने आपल्यासमोर मांडलेला दिसून येतो. त्यामुळे ज्ञानेश्वरीचं पारायण करत असताना, ज्ञानेश्वरीचं चिंतन करत असताना एका अर्थाने मी असं म्हणेल की त्याचा परिणाम, त्याचा संस्कार हा मनावर होतो आहे. म्हणजे आम्ही जेव्हा ज्ञानेश्वरीचं पारायण करतो, वाचतोय डोळ्याने, बोलतोय तोंडाने, पण परिणाम होतोय मनावर. ज्ञानेश्वरी जेव्हा ऐकतो आम्ही,
ऐकतोय कानाने पण परिणाम होतोय मनावर. त्यामुळे मी आपल्याला सहज जाता जाता एक वाक्य सांगून जाईल की ज्ञानेश्वरी ग्रंथ असा आहे, म्हणजे मला असं वाटतं, या इथं सगळीच आदरणीय मंडळी, तरी पण मला असं वाटतं की ज्ञानेश्वरी वाचत असताना आपण ज्ञानेश्वरी वाचतोय असं नाही. मी एक इंग्रजीतलं वाक्य सांगतो, ज्ञानेश्वरीच्या संबंधाने पाश्चात्य तत्त्वज्ञ वेत्यांनी सुद्धा काय लिहून ठेवलं तेवढं वाक्य सांगतो. त्यांनी असं लिहून ठेवलं आहे, वी डू नॉट रीड द बुक्स, वी रीड आवर माइंड थ्रू द बुक्स. त्या ग्रंथाचं नाव आहे ज्ञानेश्वरी. लक्षात घ्या, आपण हा केवळ ग्रंथ वाचतोय असं नाही, या ग्रंथाच्या माध्यमातून आपण आपलं मन वाचत असतो. त्यामुळे मन वाचण्याचा ग्रंथ, त्याचं नाव ज्ञानेश्वरी. आपलं मन काय आहे हे वाचण्याचा. आणि मी मानसशास्त्राचाच विद्यार्थी असल्यामुळे मी आपल्याला सांगून जाईल, माणसाचा चेहरा पाहिलं की कळतं याच्या मनात काय चाललंय ते. याला इंग्रजीमध्ये फेस रिडिंग म्हणतात. चेहरा बघितलं की कळतं मनात काय चाललंय. ही कला अलीकडल्या काळात 2 लोकांना जास्त आहे, एक राजकारण्यांना आणि दुसरी महाराज लोकांना. म्हणजे राजकारणी महाराज असं नाही, असे फरक करा. या लोकांना आणि या लोकांना ही कला जरा जास्त आहे. आम्हालाही लगेच कळतं, चेहरा बघितले की कळतं याच्या मनात काय चाललंय. त्यामुळे चेहरा पाहिलं की मनात काय चाललंय हे कळतं. मन वाचण्याची कलासुद्धा ज्यांनी येते तो ग्रंथ ज्ञानेश्वरी आहे. आपण या ज्ञानेश्वरीचं चिंतन करत असताना सकाळी ज्ञानेश्वरीचं पारायण आपण करतोय आणि सायंकाळच्या सत्रामध्ये, दुपारच्या सत्रामध्ये ज्ञानेश्वरीवर प्रवचन म्हणजे चिंतन आपण करतोय. विशेष करून हे चिंतन या युवा वर्गाकरता असावं असा हट्टास परमादरणीय श्रद्धेय आदरणीय जनार्दन हरीजी महाराज, आदरणीय श्रद्धेय रवींद्र महाराज आणि ही सगळी महाराज मंडळी, या सगळ्या मंडळींचं म्हणणं असं आहे की ज्ञानेश्वरी तरुणांच्यापर्यंत पोहोचावी, युवकांपर्यंत पोहोचावी आणि युवकाला ती ज्ञानेश्वरी काय आहे हे कळावे, जेणेकरून त्याच्या जीवनाचा पुढचा प्रवास हा सुखकर होईल. याच्या दृष्टीने खरं तर युवक हा शब्द सामान्य नाही. स्वामी विवेकानंदांनी एके ठिकाणी असं लिहून ठेवलं आहे, युवक शब्दामध्ये 3 अक्षर आहेत, एक यू, दुसरं व आणि तिसरं क. याच्यातला यू शब्दाचा अर्थ आहे युधिष्ठिर, व शब्दाचा अर्थ आहे वशिष्ठ आणि क शब्दाचा अर्थ आहे कर्ण. म्हणजे युधिष्ठिराची सत्यता, वशिष्ठांचं ज्ञान आणि कर्णाचं दान, या 3 गुणाचा संगम म्हणजे भारतीय संस्कृतीतला युवक आहे. हे लक्षात घ्या. मला वाटतं फक्त या युवक शब्दातल्या या 3 अक्षराला जागं करायचं काम आहे आणि ते जागं करण्याकरता ज्या उत्सवाची गरज आहे त्याचं नाव आहे हा मुक्ताबाईचा फिरता नारळी उत्सव. हे त्याचं काम आहे की या उत्सवातून या युवक शब्दातल्या या 3 अक्षरांना जागं करण्याचं काम होत आहे. म्हणजे तसं बघायला गेलं तर मला आपल्याला असं म्हणायला येईल की तरुणाईला जागं करण्याचं काम मुक्ताबाई संस्थान घेत आहे. त्याचं कारणच आहे, स्पष्ट बोलण्याचं काम मुक्ताबाईकडे तेव्हापासून दिलं आहे. ते काय आज आहे अशातला भाग नाही, तेव्हापासून दिलं आहे. तिनं जर नामदेवरायांना स्पष्ट बोलली असतील आणि त्या जर चांगदेवांना स्पष्ट बोलले असतील, प्रसंगी त्या जर ज्ञानोबारांना स्पष्ट बोलले असतील, तर मग महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या तमाम युवकांना त्या स्पष्ट का बोलणार नाहीत. आणि त्याच्यातून मुक्ताबाई संस्थांच्या माध्यमातून हा फिरता नारळी सप्ताह आणि त्याच्यातून ज्ञानेश्वरीचं चिंतन. मी आज या विषयावर आलो आहे की ज्ञानेश्वरी काय करते, मनावर आपल्या काम करते. आणि मी एका ओवीचा विस्तार फक्त करत होतो, सुखी संतोषा न यावे, दुःखी विषादा न भजावे, लाभालाभ न धरावे मना माझी. या ओवीचा पुढचा विचार जो आपल्याला मांडायचा आहे की या ओवीतून जो पुढं विचार येणार आहे की सुख आलं तरी हुरळून जाऊ नये आणि दुःख आलं तरी डोक्याला हात लावून बसू नये. याच्यातून जी येणारी स्थिती आहे ती स्थिती स्थितप्रज्ञाची स्थिती आहे. थोडं याला कळण्याकरता दुसरा एक शब्द देईल मी, वानप्रस्थ आश्रमाचा हा शब्द आहे. याचा अर्थ निरअहंकारित्व आणणारा हा विचार आहे. आणि हा निरअहंकारित्व आणण्याचा विचार ज्ञानेश्वरी आम्हाला देते. कोणीतरी ज्ञानोबारांना म्हटलं असेल की ही मनाची स्थितप्रज्ञ अवस्था, निरअहंकारित्व अवस्था, की ज्या नाथ भागवतामध्ये आलेला जो विषय आहे, संतो नपेक्षा मच्चित्ता प्रशांता समदर्शन हा निर्ममो निरअहंकारा हा निर्द्वंद्व निष्परिग्रह हा जो विचार भागवतामध्ये आला आहे, त्या विचाराचा जणू काही एक विचार ज्ञानोबारांनी सुद्धा आपल्या ज्ञानेश्वरीच्या संबंधाने जगाच्या समोर मांडलेला आहे. तो निरअहंकारित्व, स्थितप्रज्ञत्व आणि त्याच्यातून येणारा ज्ञानोदय, त्याच्या पुढे येणारा भक्तीचा विचार, म्हणजे कर्माचा विचार असेल, ज्ञानाचा विचार असेल, भक्तीचा विचार असेल. आणि हे 3ही विचार मानवी जीवनामध्ये किती महत्त्वाचे आहेत याचा सांगोपांग विचार ज्ञानेश्वरीने आपल्यासमोर मांडला. त्याच्या संबंधाने आज आपण एका विचारावर येऊन थांबतोय की सुखी संतोषा न यावे, दुःखी विषादा न भजावे, लाभालाभ न धरावे मना माझी. हे मना माझी लाभालाभ न धरावे, पण ज्या मना माझी लाभालाभ न धरावे असं म्हणता, ते मन म्हणजे तरी नेमकं काय, ते मन असतं तरी नेमकं कुठं, त्या मनाची नेमकी चर्चा तरी नेमकी काय आहे.
बऱ्याच वेळेला गंमत अशी असते, एखाद्याला जर विचारलं का हो तुमचे शेजारी फार श्रीमंत आहेत, नोकर चाकर आहेत, गाडी घोडे दिसतात, मोठे श्रीमंत दिसतात, त्याचा शेजारचा एकच वाक्य सांगतो. तो म्हणतो महाराज सगळं खरं आहे हो, मन कुठं चांगलं आहे. संपलं. आपला सातबारा एकाच वाक्यात असतो, मन कुठं चांगलं आहे. याचा अर्थ मन हा जो शब्द आहे, मला कधी कधी प्रश्न पडतो, हे मन आहे तरी नेमकं कुठं, त्याची जागा तरी नेमकी कुठं आहे. या शरीरामध्ये ते डोक्यामध्ये आहे, हातामध्ये आहे, पोटामध्ये आहे, पायामध्ये आहे, त्याची जागा नेमकी कुठं आहे, त्याचं नेमकं स्वरूप तरी काय आहे. आणि त्या मनाचा आणि मानवी जीवनाचा आणि विशेष करून तरुणाईचा, कारण या मनाबद्दल असलेली जी प्रमाणं जर बघितली, तुकोबाराय सांगतात बहुत चंचल चपळ जाता येता न लगे वेळ. तुकोबाराय 350 वर्षापूर्वी सांगून टाकतात, हे मन कसं आहे, भलती असावे धावे सैराट. सैराट शब्द तेव्हाच आला आहे, आत्ता आला आहे असातला नाही. म्हणजे इतकी परिस्थिती या मनाच्या संबंधाने आहे. मग हे जे मन आहे, इतकं चंचल असलेलं मन, चपळ असलेलं मन किंवा विचित्र असलेलं मन, पण तितकंच जे मनाशिवाय परमार्थ होत नाही असं असलेलं मन, त्या मनाची चर्चा ज्ञानोबारायांनी फार गोड पद्धतीने केलेली आहे. तो मन हे मीची करी, माझी ये भजनी प्रेमधरी, सर्वत्र नमस्कारी मज एकाते. अशा काही ओव्यातून मनाचा विचार ज्ञानोबारायांनी जो आपल्यासमोर मांडला आहे, आणि मग त्या मनातून येणारा ज्ञानोदय, मग पुढं होणारा भक्तीचा उदय, याचे काही विचार आपल्याला करता येतील का, तो करण्याचा प्रयत्न आपण करूया. आजची वेळ माझी संपली, त्यामुळे आज मी इथंच थांबतो.